की जे आता नोकरीला नावं ठेवत आहेत की नोकरी नाही केली पाहिजे, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा. भरपूर लोक चुकीचं मोटिवेशन आपण त्याला म्हणू शकतो की नोकरी चुकीची आहे. एवढ्या डिस्कशनमध्ये तुम्हाला कळलं की त्यांना नोकरीमधून खूप चांगला अनुभव आलेला आहे आणि खूप गोष्टी कळलेल्या आहेत. आज अडचण सगळ्यात मोठी आहे ते सेंद्रिय शेतीतून जे उत्पादन निघणार आहे त्याची कॉस्ट मेजर येणार, कारण उत्पादन कमी होणार आहे. त्यावेळेला त्या प्रकारचं मार्केट अवेलेबल नाही. की आज असं नाही ना की सेंद्रिय शेती केली म्हणून 40 रुपयाची टोमॅटोचा कॉस्ट आहे आज किलोची, ते लगे 120 रुपये किंवा 150 रुपये मार्केटमधून आपल्याला मिळणार, असं होत नाही. की लोक जर ब्लड टेस्ट स्वतःच्या आरोग्याची रक्त चाचण्या करत नाहीयेत तर मग माती परीक्षण कधी केलं जाईल? आता काही कारखाने अतिशय माफक दरात सॉइल टेस्टिंग करतायत, काही कॉलेजेस आहेत, काही युनिव्हर्सिटीज आहेत, काही एनजीओ सुद्धा सॉइल टेस्टिंग करून देत आहेत. पण मग शेतकरी ब्लड टेस्ट वरती जात नाही स्वतःच्या, तर तो माती परीक्षणावरती कधी जाईल? काजू आम्हाला मार्केटमध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं की आपण काजू विकू शकतो. मग आम्ही ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये जाऊन काजू विकायला सुरुवात केली. परंतु त्या पहिल्याच व्यवसायामध्ये आम्ही परचेस केले 3,000चे काजू आणि आमचे 2800 रुपये झाले. 2800 रुपये झाले. मग ते लक्षात आलं की हा आपला व्यवसाय जमणं थोडंसं कठीण आहे. की मला कृषी व्यवसाय करायचा आहे, पण मी काय करू, असं मला सुद्धा भरपूर लोक तरुण प्रश्न विचारतात. तर मग आता तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही जसा व्यवसाय चालू करायला सुरुवात केली, मग ती पहिली आयडिया तुम्हाला कुठून आली की यातून सुरू करू बाबा, खतं विकायला सुरुवात करू? शेती म्हणजे फक्त पिके नाहीत, शेती म्हणजे संघर्ष, शेती म्हणजे अनुभव आणि शेती म्हणजे पिढ्यानपिढ्यांचा विश्वास. आज शेतीमध्ये आवाज खूप आहेत, खरी माहिती कमी आहे. आज शेतीमध्ये दावे खूप आहेत, खरी दिशा कमी आहे. म्हणूनच आज शेतीवरती बोलू काहीच्या शेतकरी ते उद्योजक या पॉडकास्टमध्ये आपण आपल्यासमोर घेऊन आलेलो आहोत शेतकऱ्यांचेच पुत्र, की जे फक्त शेतीबद्दल बोलत नाहीत, तर ज्यांनी शेती जगली आहे, जे शेतीतूनच वर आलेले आहेत आणि त्यांचं आज एक स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे. या शेतकरी ते उद्योजकच्या आजच्या भागामध्ये आपण भेटणार आहोत ग्रीन राईस ॲग्रो इंडस्ट्रीजचे संस्थापक मान्य चंद्रकांत जाधव सर आणि मान्य अजय जाधव सरांना. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत कसा होता त्यांचा प्रवास, कसा होता त्यांचा संघर्ष आणि कशी त्यांना यशाची पायरी गाठता आली, यशाचं एक शिखर गाठता आलं आणि त्याच्यातून आपल्याला शेतकऱ्यांना, विद्यार्थ्यांना आणि ज्या तरुणांना उद्योग करायचा आहे त्यांना कशी प्रेरणा घेता येऊ शकते. तर नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. आज आता आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत, तुमच्याकडून माहिती घेणार आहोत तुमच्या संघर्षाची, तुमच्या प्रवासाची आणि तुमच्या या उद्योग क्षेत्रातील, कृषी उद्योग क्षेत्रातील अस्तित्व निर्माण करण्याच्या कहाणीची. तर सुरुवात करण्यासाठी सर्वप्रथम माझा असा प्रश्न राहील की आता तुमचं गाव, जसं तुम्ही म्हणाला, चिमणगाव, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. तर तिथून येताना तुमचं बॅकग्राऊंड काय होतं, तुम्ही कोणत्या शाळांमध्ये शिक्षण घेतलं किंवा तुमचं एज्युकेशन काय झालेलं आहे आणि तुमचं ते थोडी गावाकडची आपल्याला बॅकग्राऊंड जाणून घ्यायला आवडेल. अच्छा, नमस्कार. मी चंद्रकांत जाधव. तुमच्या सर्व प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. माझं शिक्षण हे माझ्या मूळ गावी, प्राथमिक शिक्षण, त्यानंतर माध्यमिक शिक्षण हे चिमणगावमध्येच झालं आणि जे ग्रॅज्युएशन आहे हे माझं तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे कोरेगाव या ठिकाणी झालं. नमस्कार, मी अजय जाधव. माझंही शिक्षण, प्राथमिक शिक्षण हे चिमणगावमध्येच झालं आणि माध्यमिक शिक्षण त्याच्यापुढं आम्ही एकत्रितच कॉलेजला सुद्धा कोरेगावच्या ठिकाणी गेलो आणि कोरेगावच्या मध्येच आम्ही पूर्ण आमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. म्हणजे थोडक्यात तुम्ही बालपणीचे मित्र आहात आणि तुमचा त्यावेळीची मैत्री आजपर्यंत इतके वर्ष, जवळपास आता 25 वर्षांहून अधिक काळ तुम्ही एकत्र आहात आणि बिझनेस सुद्धा तुम्ही त्याच्यातूनच, म्हणजे मैत्रीतूनच तुम्ही व्यवसायाकडे वळून आज एक यश गाठलेलं आहे. बरोबर. तर तुम्ही आता यातून, यांच्या स्टोरीतून सुरुवातीला आपल्याला एक पाहता येईल की मित्रांपासून सुरू केलेला बिझनेस कुठं कोणत्या लेवलला पोहोचू शकतो, तो विश्वास जो लहानपणापासून त्यांच्या सोबत आहे त्याच विश्वासाच्या बळावरती सुद्धा ते या लेवलला पोहोचलेले आहे. तर आता तुमच्या एज्युकेशन नंतर माझा असा प्रश्न राहील की तुम्ही शेती या क्षेत्राकडे कसे वळालात? समजा तुमचं ग्रॅज्युएशन झालं, त्यानंतर तुम्ही शेती करू लागलात का जॉब शोधत होतात, की जसा ट्रेंड असतो की आता गावाकडच्या, आता मी पण सातारचा आहे, तर जॉब करावा किंवा काय करावं, कशी होती ती स्टोरी? ॲक्च्युली मी सुरुवात करतो कारण जॉबची गरज होती. जेव्हा ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं होतं आपल्याला माहिती आहे की आपल्याला जॉब करणं गरजेचं आहे आणि शेतीच्या रिलेटेड एक अपॉर्च्युनिटी आम्हाला आली मार्केटिंगसाठी
मग आम्ही एक रिक्वायरमेंट आहे जॉबची म्हणून आम्ही चला मार्केटिंग कसं आहे किंवा शेती कशी आहे, लहानपणी तर शेती केली होती पण मार्केटिंग मधून केली नव्हती. हे आपली दैनंदिन कामकाज आहे म्हणून आपण शेतीकडे बघत होतो. पण एक जॉबची गरज म्हणून आम्ही ज्यावेळेला सुरुवात केली त्यावेळेला सुरुवातीला मी गेलो कंपनीमध्ये सुरुवात करताना मला सेंद्रिय खत हाच प्रोडक्ट मिळाला वर्किंग करायला. आणि सेंद्रिय खत म्हणजे असं होतं की लोकांना बरीचशी त्याच्याबद्दलची कल्पना नव्हती. लोकांना एक माहिती होतं की दाणेदार सफेद खत असतं आणि सेंद्रिय खत हे पूर्णपणे पावडर स्वरूपात काळ्या स्वरूपात असतं. मातीचा लोक म्हणायचे की तुम्ही काय आम्हाला माती देताय. काय. एक साधारण 3 महिने मी वर्किंग केलं त्याच्यामध्ये. 3 महिने वर्किंग केल्यानंतर यांची भेट झाली आणि यांची भेट झाल्यानंतर ह्यांना पण एक ती ऑपॉर्च्युनिटी आली होती त्याच कंपनीच्या माध्यमातून. म्हटलं खूप चांगलं आहे. मलाही जाणीव नव्हती या गोष्टीची की एवढं मोठं विश्व या ऍग्रिकल्चरमध्ये आहे. आपण काय म्हणायचो की काय आहे याच्यामध्ये, सकाळी उठायचं रोजगारासारखं काम करायचं, संध्याकाळी आउटपुट काहीच नाही. पण जर ह्याच्याकडे एक आपण मोठ्या आशेनं जर पाहिलं तर खूप काही मोठं आउटपुट आहे की जे आपल्याला आज आपल्या ग्रामीण भागामध्ये ते दिसत नाही. जर आपण बाहेर पडलो नाशिक सारख्या ठिकाणी वगैरे ज्या वेळेला मी काम केलं, नारायणगाव सारख्या ठिकाणी ज्या वेळेला मी काम केलं तेव्हा लक्षात आलं की शेती खूप वेगळ्या पद्धतीने केली जाते. आणि यांनाही म्हटलं आपण चला सोबत जाऊया, खूप करण्यासारखं काय आहे त्याच्यामध्ये. आणि तुम्ही जॉबकडे कसे वळालात? ॲक्च्युली मी ग्रॅज्युएशन पर्यंत मला आर्मी भरतीचा खूप वेड होतं. कारण सातारा जिल्हा म्हटल्यानंतर आपल्याला आर्मीत जाणं हे थोडंसं प्रत्येकाला एक ते आकर्षण असतं. तर 10वी पास आउट झाल्यानंतरच माझा कल तिकडं थोडासा होता. परंतु 45 भरत्यानंतर सुद्धा भरती झालो नाही. आणि एका मित्राच्या लग्नामध्ये आमची पुन्हा एकदा भेट झाली आणि त्याच्यावरती चर्चा झाली की असं आपल्याला करता येऊ शकतं का वगैरे किंवा कसं आहे. तर सरांनी सांगितलं की ही कंपनी सुद्धा खूप चांगली आहे आणि ॲग्रिकल्चर फील्ड खूप चांगल्या पद्धतीची आहे. तर जॉईन होऊन आपण काम करू शकतो चांगल्या पद्धतीनं. मग तिथून माझा प्रवास तो जॉबचा सुरू झाला. बरोबर. मग तिथं शेती तर माहीत होती कारण 10वी ते ग्रॅज्युएशनपर्यंत रोजचं डेली शेड्यूल ठरलेलंच असायचं की शाळा सोडून जो वेळ आहे तो तुम्हाला शेतीसाठी द्यावाच लागायचा. ते गरजेचंच होतं आपल्याला शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं. ज्यावेळी आम्ही मग जॉबला गेलो तर जॉबमध्ये काय असं की आम्हाला पहिला प्रोडक्ट मिळाला हा ऑर्गॅनिक फर्टिलायझरमध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर मिळालं. मग ऑर्गॅनिक मॅन्युअर आम्ही हे प्रत्येक शेतकऱ्याच्या दारावरती जाऊन विकायचो, डोअर टू डोअर मार्केटिंग करायचो. रोज सकाळी उठलं की मग एक टार्गेट असायचं फिक्स की मला एवढ्या शेतकऱ्यांना भेटायचंय आणि हे प्रोडक्ट आपल्याला तिथं जाऊन विकायचं आहे. तर सुरुवातीला ज्यावेळेला सेंद्रिय खतं विकायला सुरुवात केली तर काही शेतकऱ्यांना सेंद्रिय खत दिसतं कसं हे सुद्धा माहीत नव्हतं. मग तिथून त्यांना ते सेंद्रिय खत का वापरणं गरजेचं आहे, त्याचे फायदे काय, शेतीसाठी गरज काय, ह्या सगळ्या गोष्टी सांगत मग आम्हालाही एक्सपिरियन्स मिळाला. शेतकऱ्यांबद्दल एकमेकांची मैत्री होत गेली आणि त्या कामाची आम्हाला एक गोडी निर्माण होत गेली. असा झाला तो आमचा प्रवास सुरू. मग आता तुम्ही किती वर्ष ते जॉब केला किंवा किती वर्ष ती नोकरी केली त्या सेक्टरमध्ये, ॲग्रिकल्चरच्या मार्केटिंग? सर्वसाधारण आम्ही तिथं एक 13 ते 14 वर्ष काम केलं त्या क्षेत्रामध्ये कंटिन्यू. त्याच क्षेत्रामध्ये कंटिन्यू तुम्ही तिथं चिकाटीने राहिला आणि मार्केट डेव्हलप केलं. हो. मग त्या इतक्या वर्षांच्या कालावधीमध्ये तुम्हाला काही गोष्टी असतील की ज्या शिकायला मिळाल्या. ज्यावेळी तुम्ही प्रत्यक्ष बांधांवरती जात होता, शेतकऱ्यांच्या सोबत जात होता, तर ती मानसिकता असेल किंवा शेतकऱ्याचं कुठं चुकतंय किंवा कंपन्यांचं कुठं चुकतंय, तर अशा पद्धतीने शिकायला काय काय तुम्हाला गोष्टी मिळाल्या? ॲक्च्युली शेती ट्रेडिशनल पद्धतीनेच करत होते. पण ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर एक 4 ते 5 वर्षानंतर बरीचशी नवीन पिढी ॲग्रिकल्चरमध्ये एज्युकेशन घेऊन यायला लागली. ज्यावेळेला एज्युकेशन घेऊन यायला लागले तर शेती हा जर पर एकर बघितलं, पर घर जर साधारण अंदाज घेतला तर शेती कमी होती. तुकडा पद्धती शेती तर असणाऱ्या शेतीमध्येच आपल्याला प्रोडक्शन हे वाढवलं गेलं पाहिजे. त्यामुळे त्या लोकांचे प्रश्न निर्माण व्हायला लागले की मला ह्या क्षेत्रामधून कसं उत्पन्न वाढवता येईल. मग त्याच्यातून आमचाही अभ्यास व्हायला लागला कारण अगोदरचं एज्युकेशन जे होतं ते एक लिमिटेड एज्युकेशन होतं. पण ज्या वेळेला ही लोक त्याच्या मार्केटमध्ये यायला लागली, प्रॅक्टिकल वर्क व्हायला लागलं, तेव्हा लक्षात आलं की कशा पद्धतीने शेतीमध्ये ग्रोईंग करता येईल. हळूहळू की फक्त ऑर्गॅनिकमधून आम्ही PGR मध्ये पण उतरलो. PGRचे वापर कसा झाला पाहिजे, PGRचे वापरल्यामुळे उत्पन्न यील्ड कसं वाढलं जाते,
पिकामध्ये कोणते कोणते बदल होत आहेत ही ज्या वेळेला जाणीव होत होत गेले तेव्हा अजून आपला इंटरेस्ट त्याच्यामध्ये वाढतच गेला. कारण काय होतं की शिक्षण हे थेरॉटिकली असतं, पण आम्ही ज्यावेळी ते काम करायला लागलो त्यावेळेला हे प्रॅक्टिकली बऱ्याचशाच गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या त्या ठिकाणी, की ऍक्च्युली डिसीज आल्यानंतर कशा पद्धतीने त्याच्यावरती काम केलं गेलं पाहिजे, किंवा मायक्रोन्युट्रियनची डिफिशियन्सी असेल तर ती कशा पद्धतीने भरून काढली गेली पाहिजे. हे आम्हाला थोडंसं तिथं एक इंटरेस्ट निर्माण झाला त्या गोष्टींचा, असं झालं. म्हणजे त्यावेळी तुम्ही ज्यावेळी पिकं प्रत्यक्ष पाहत होतात, प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावरती जात होतात, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी जाणवून आल्या की काम करण्यासारखं भरपूर आहे याच्यामध्ये. आणि ही साधारणपणे किती सालची गोष्ट आहे ज्यावेळी तुम्ही नोकरी जॉईन केली? 2004 मध्ये जॉईन केली होती. मी 2003 आणि मी 2004 मध्ये. नंतर हे म्हणजे 2003-4 पासून, ज्यावेळी आता तर ऑर्गॅनिक फार्मिंगचा ट्रेंड सुरू आहे, पण त्यावेळी ज्यावेळी सुरुवात होती ही कंपनीज ऑर्गॅनिक मध्ये येत होत्या त्यावेळीपासून त्या सेक्टरमध्ये तुम्ही आहात. हो. आता जर विषय निघालेलाच आहे तर माझा प्रश्न असा राहील, तर ऑर्गॅनिक फार्मिंगचा जो ट्रेंड सुरू आहे म्हणजे सेंद्रिय शेती, आता तुम्ही त्याच्यामध्ये इतके वर्ष काम करताय, बरं. तर एक्झॅक्टली ते काय आहे आणि खरंच शेतकऱ्याने 100% ऑर्गॅनिक कडे ट्रान्सफर होणं किंवा पूर्ण आपली शेती ट्रान्सफॉर्म करणं खरंच फायद्याचं आहे? त्याच्यामध्ये उत्पादनामध्ये किती घट होते, उत्पन्न खर्चामध्ये काय फरक पडतो, याचा थोडक्यात एक आम्हाला आढावा द्या. ऍक्च्युली सर सांगायचं ऐकायला खूप बरं वाटतंय सेंद्रिय शेती करणं म्हणजे, पण प्रॅक्टिकलमध्ये बऱ्याचशा अडचणी आहेत आणि अवेअरनेस तेवढा झालेला नाही. हळूहळू आता ते लोक स्वतःचा अभ्यास वाढवायला लागलेत, काय प्रोग्राम होत आहेत त्याच्या माध्यमातून हे जाणवतंय की सेंद्रिय शेतीमध्ये कशा पद्धतीनं वर्किंग होणं गरजेचं आहे किंवा शेतीमध्ये कशा पद्धतीचं वर्किंग होणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं काय आहे की आत्ताचे जे सीड्स आहेत ते सीड्स आहेत हायब्रिड. आपण जर्सी गाय पाहिली, साधी गाय पाहिलेली आहे. साधी गाय आज 10 लिटर दूध देऊ शकत नाही, पण जर्सी गाय ही हायब्रिड व्हरायटी आल्यामुळे त्याला खुराक आला, त्या पद्धतीने त्याचं मेंटेनन्स आला आणि त्यावेळेला उत्पादन वाढलं. तसंच शेतीचं पण झालं. आज सीड्स ज्या वेळेला आले, हायब्रिड सीड्स आल्यामुळे काय झालं, त्याची एनपीकेची मायक्रोन्युट्रियनची मात्रा फिक्स आहे, त्याच वेळेला तेवढं यील्ड मिळणार आहे त्याच्यामध्ये. पण आपण काय म्हणतो की ऑर्गॅनिक शेती करूया, पण ऑर्गॅनिक शेतीमध्ये एनपीके कसं मेंटेन करणार तुम्ही? बरोबर. एनपीके जर मेंटेन करायचं म्हटलं तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात जर ऑर्गॅनिक वापरायचं म्हटलं तर ती कॉस्टिंग परवडत नाही. मग आमचं आता आजच्या स्टेजला असं वैयक्तिक मत आहे की बॅलन्स करून चाललं पाहिजे. दोघंही एकमेकाला पूरक पद्धतीने वापरले गेली पाहिजे, असं आहे. ज्या शास्त्रज्ञांनी रासायनिक खतांचा शोध लावला त्या स्वतः व्यक्तीने सुद्धा सांगितलं होतं की सेंद्रिय खतांना रासायनिक खत हे पूरक म्हणून वापरा. पण हे घेतलं गेलं उलट्या पद्धतीने. जिथं सेंद्रिय पदार्थ जास्त वापरायला हवा होता तिथं रासायनिक पदार्थ जास्त वापरला गेला. त्यामुळे काय झाली की जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झाली. आपण म्हणतो सेंद्रिय शेती, परंतु सेंद्रिय शेती ही सहज आणि सरळ शक्य आहे का? तर ते सहजासहजी शक्य नाही. कारण का? तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला मातीवरती काम करणं गरजेचं आहे. कारण मातीतूनच मातीची जे सॉइलची फर्टिलिटी वाढवण्यासाठी, सॉइल कंडिशन करण्यासाठी तुम्हाला आधी सेंद्रिय पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात वापरला पाहिजे. सेंद्रिय पदार्थच का वापरला गेला पाहिजे? कारण सेंद्रिय पदार्थ ज्यावेळेला डिकम्पोस्ट होतात त्यावेळेला ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा वाढतो, बरोबर आहे. आणि जमिनीसाठी ऑर्गॅनिक कार्बन का गरजेचा असतो? तर जमिनीमध्ये जे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटीज आहेत, तर त्याचं फूड, राहण्याचं ठिकाण, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, बरोबर आहे ना. म्हणून ऑर्गॅनिक कार्बन जोपर्यंत आपण वाढवू शकत नाही, त्या लेवलपर्यंत नेऊ शकत नाही, तोपर्यंत पूर्ण 100% सेंद्रिय शेती करणं थोडंसं कठीण होऊन जातं. जसं सरांनी सांगितलं की आज मार्केटमध्ये की हायब्रिड व्हरायटीज भरपूर आलेल्या आहेत. का हायब्रिड व्हरायटी आल्या? तर कमी दिवसामध्ये, कमी कालावधीमध्ये जास्त उत्पादन मिळालं पाहिजे. का? तर आपली असणारी तुकडा पद्धतीची शेती, बरोबर आहे ना. त्यामुळे आपल्याला कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेऊन आपला आर्थिक स्तर वाढवणं गरजेचं असतं, बरोबर. तर त्यासाठी तुम्हाला ज्या हायब्रिड व्हरायटी आहेत त्यांचं उत्पादन जास्त निघतं, तर त्यांची भूक पण तशीच जास्त आहे, बरोबर. त्यामुळे त्यामध्ये एनपीकेची मात्रा असणारी ही हाय लेवलवरती आहे. सेंद्रिय पदार्थांची किंवा इतर जे मायक्रोन्युट्रिएंट आहेत त्याचे पर्सेंटेज पण चांगल्या पद्धतीचं आहे. तर ते मेंटेन करण्यासाठी तुम्हाला हे सगळ्यांचा एक आपल्याला पूरक पद्धतीने साचा समतोल राखणं गरजेचं असतं. म्हणजे फक्त जे सेंद्रिय शेती आता प्रमोट सुरू आहेत तर ते लगेच, तर जोपर्यंत आपण मातीवरती काम करत नाही तोपर्यंत 100% सेंद्रिय शेतीवरती जाणं, फोकस करणं धोक्याचंच ठरू शकतं. कारण की उत्पादनामध्ये नक्कीच मोठी घट होणार आहे. आणि मग मातीवरती काम करणं, आता मातीवरती बोलूयात आपण, मग समतोल राखणं तर महत्वाचं आहे केमिकलचा आणि त्याचा. पण मग मातीवरती काम करण्यामध्ये नक्की, आता ऑर्गॅनिक कार्बन बद्दल बोललात,
आता लोक, माझं आता म्हणणं असं राहील की लोक जर ब्लड टेस्ट स्वतःच्या आरोग्याची रक्त चाचण्या करत नाहीयेत तर मग माती परीक्षण कधी केलं जाईल? आता काही कारखाने अतिशय माफक दरात सॉइल टेस्टिंग करतायत, काही कॉलेजेस आहेत, काही युनिव्हर्सिटीज आहेत, काही एनजीओ सुद्धा सॉइल टेस्टिंग करून देत आहेत. पण मग शेतकरी ब्लड टेस्ट वरती जात नाही स्वतःच्या, तर तो माती परीक्षणावरती कधी जाईल? मग याच्याविषयी तुमचं काय मत? सर, सगळ्यात महत्वाचं तुम्ही म्हणताय, हाच अवेअरनेस होणं गरजेचं आहे की नाही म्हटलं तरी आज लाखात हजारामध्ये शेतीमध्ये पर एकरवरती कॉस्टिंग एखाद्या क्रॉपची वार्षिक खर्च केला पिकावरती जातोय. जातोय. 4 महिन्याचा क्रॉप असेल तर आता टोमॅटो सारखं पीक जर असेल तर पूर्ण जर खर्च काढला तर तो 40,000 ते 80,000च्या दरम्यान आहे. तर एवढ्या मोठ्यामध्ये प्रमाणामध्ये जर आपण खर्च करतोय तर माती परीक्षणला फक्त 1,000 ते 1,200 रुपये जास्तीत जास्त खर्च आहे. फायदा काय होणार आहे लोकांचा की ऍक्च्युअल आपल्या शेतीमध्ये आहे काय, कशाची कमतरता आहे आणि कशाचे जास्त स्टोरेज झालेलं आहे. या जर दोन्ही गोष्टी लोकांच्या लक्षात आल्या तर फायदा काय होईल की योग्य न्यूट्रिएंट जर क्रॉपला गेलं तर तुमच्या डिसीजचं प्रमाण कमी होणार आहे आणि यील्ड वाढली जाणार आहे. आणि ती खरी गरज आहे की माती परीक्षण ही काळाची गरज आहे असं म्हणायला काय हरकत नाही. आणि लोकांचा गैरसमज असा आहे की नुसता खर्च वाढलाय तो तुम्ही स्वतः वाढवलाय. त्या पिकाची ऍक्च्युअली तेवढ्या खर्चाची गरज आहे का? तर डेफिनेटली नाहीये. का? तर त्याला तुम्हाला टेस्ट केल्याशिवाय कसं कळेल की त्याला हे गरजेचं आहे? आज कॅल्शियम टाकणं गरजेचं आहे का? उद्या बोरॉन टाकणं गरजेचं आहे की परवा फेरस मारणं गरजेचं आहे? हे तुम्ही नाही ठरवू शकत आहे. तुम्ही जोपर्यंत सॉइल टेस्ट करत नाही की माझ्या जमिनीमध्ये कुठला घटक किती हाय लेवलला आहे, किती कमी लेवलला आहे, हे ज्यावेळी जाणून घ्याल त्यावेळेला तुमचा खर्चाचा बॅलन्स पण मॅच करता येईल. कारण अननेसेसरी काय होते की आज बोरॉनची गरजच नाही तरी सुद्धा 2 किलोचा पुडा घेऊन येतोय दुकानातून आणि स्प्रे करून मोकळा होऊन. शेड्यूल मिळतं त्यांना, त्यानुसार ते लोक जे शेड्यूल मध्ये आहे ते, जमीन कोणतीही असू दे, एक शेड्यूल जवळपास तुम्ही त्या पीक करणारे सगळे शेतकरी तेच वापर. येस, सगळीकडे फॉलो केलं जात आहे. म्हणजे माझं पोरग लहान आहे, मोठं आहे, जाड आहे, तरी त्याला एकच वस्तू आपण खायला घालायची, तर वेगवेगळेच आपल्याला रिझल्ट अपेक्षित मिळणं अवघड आहे. बरोबर आहे. शेजारच्या शेतीमध्ये तो जसं करतोय तसंच बघितलं जातं आणि स्वतःही ते करतो. पण प्रत्येक ह्याच्यामध्ये फरक ठेवला गेला पाहिजे. आपलं पीक कुठल्या पद्धतीचं आहे, त्या पिकाला आपण सुरुवातीपासून कुठले डोस दिले गेले आहेत, बरं ते डोस दिले गेल्यानंतर आपल्या जमिनीमध्ये ते डोस अवेलेबल आहेत की नाही आहेत, ते वर्क करतायत की नाही करतायत, हे पण बघितलं गेलं पाहिजे. त्यासाठी सॉइल टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे मातीवरती काम करताना आपल्याला प्रथम आहे की आपल्याला सॉइल टेस्टिंग खूप महत्वाचं आहे, ते आपल्याला टाळता येणार नाही. मग आता समजा मी सॉइल टेस्टिंग केलेलं आहे, त्याच्यामध्ये सपोज मला NPK कळेल, अजून कोणकोणत्या गोष्टी आपल्याला सॉइल टेस्टिंग मध्ये शेतकऱ्याला समजून घेता येतात? तसं जर पाहिलं ना तर मेजर बोललं जातं की 16 न्यूट्रिएंट, त्याच्यात हवा, पाणी आणि माती ही मेजर 3 गोष्टीशिवाय तर तुमची शेती स्टार्ट होत नाही. त्याच्यानंतर आलं तुमचं NPK जे मेजर न्यूट्रिएंट आहेत, त्याच्यानंतर आले सेकंडरी न्यूट्रिएंट, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि सल्फर यांची रिक्वायरमेंट पाहावी लागते. त्याच्यानंतर आलं मायक्रोन्युट्रिएंट म्हणजे PPA मध्येच गरजेचे असतात, पण जसं आपल्याला पण म्हणतो आपण ही डिफिशियन्सी म्हणजे D जीवनसत्व कमी आहे, C जीवनसत्व. आज D जीवनसत्व लोक उन्हामध्ये उभं राहण्याचा प्रयत्न करतात, रिक्वायरमेंट खूप कमी आहे. पण शरीराला जर तुम्हाला लॉंग टाइम चालवायचं असेल तर त्याची गरज आहे. तसे क्रॉपमध्ये तुम्हाला फेरस म्हणा, झिंक म्हणा, याची सुद्धा रिक्वायरमेंट आहे. PPA मध्ये आहे पण रिक्वायरमेंट आहे. ती जर कंप्लीट झाली तर तुमचं जे प्रोडक्शन पण आहे ते पण चांगलं मिळणार आहे आणि भविष्यामध्ये तुमच्या त्या पिकावरती कुठल्याही प्रकारचे रोग पण येणार नाही. पण रिक्वायरमेंट आहे म्हणून अननेसेसरी एक्स्ट्रा टाकलं पण नाही गेलं पाहिजे. त्यासाठी जो अगेन तुम्ही म्हटले की माती परीक्षण करणं गरजेचं कसं आहे. कळणार? तर त्याशिवाय कळणार कसं की बाबा मला खरंच गरज आहे की नाही ते असं. बरोबर आहे. मग आता समजा मी सॉइल टेस्टिंग केलेलं आहे, तर माझ्या मातीवरती काम करण्यासाठी म्हणजे शेतकरी काय काय करू शकतात? सेंद्रिय पद्धतीने जर मातीचं आरोग्य सुधारायचं असेल, मातीची क्वालिटी आपल्याला गुणवत्ता सुधारायची असेल, तर कोणकोणते मार्ग आहेत की आपला ऑर्गॅनिक कार्बन वाढेल, ECPH मेंटेन राहील, त्यासाठी काय काय गोष्टी सल्ले द्याल तुम्ही? आता तुम्ही जे पहिला शब्द बोलला की सेंद्रिय शेती करायची, तर आज अडचण सगळ्यात मोठी आहे ते सेंद्रिय शेतीतून जे उत्पादन निघणार आहे त्याची कॉस्ट मेजर येणार, कारण उत्पादन कमी होणार आहे. त्यावेळेला त्या प्रकारचं मार्केट अवेलेबल नाही. की आज असं नाही ना की सेंद्रिय शेती केली म्हणून 40 रुपये जे टोमॅटोचा कॉस्ट आहे आज किलोची, ते लगे 120 रुपये किंवा 150 रुपये मार्केटमधून आपल्याला मिळणार, असं होत नाही. तर त्याच्यामुळं आमचं काय मत आहे की फक्त सेंद्रिय शेतीकडे न वळता जमिनीची प्रोडक्टिव्हिटी कायम कंटिन्यू टिकून राहिली पाहिजे आणि उत्पादन पण आपल्याला चांगलं मिळालं पाहिजे. आणि रेसिड्यू फ्री कसं करता येईल,
म्हणजे असे पण न्यूट्रिएंट केमिकल फर्टिलायझर्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, की त्याचा रेसिड्यू काही दिवसानंतर निघून जातो. म्हणजे तो माणसालाही धोकादायक राहणार नाही आणि जमिनीला पण धोकादायक राहणार नाही. तर आपल्याला त्या पद्धतीनं वर्क करावं लागणार आहे किंवा शेतकऱ्यांना अभ्यास त्याच्यावरती वाढवावा लागणार आहे. आज आम्ही मार्केटमध्ये जाऊन प्रोडक्ट देण्याचं काम करतोच, पण स्वतः शेतकऱ्यांनी थोडा अवेअरनेस घेणं गरजेचं आहे. कारण आपण आज मला सांगा, जॉब म्हणून ज्यावेळेला आपण करतो त्यावेळेला आपल्याला जर वरची पोस्ट पाहिजे असेल तर किती मेहनतीनं किती अभ्यासानं आपण ते करतो. मग शेतीमध्ये सुद्धा आपल्याला जर मोठं व्हायचं असेल, आपली दैनंदिन गरज पूर्ण करून आज गाडी म्हणा, घर म्हणा, एक व्यवस्थित जर जीवन जगायचं असेल तर दुसरं साधन काय आहे, तर शेती तुम्ही करताय म्हटल्यानंतर उत्पन्न बी त्याच्यातून वाढवणं आणि आर्थिक स्थैर्य आपलं निर्माण करणं. तर अभ्यासच वाढवावा लागेल, दुसरा त्याला कोणीही पर्याय देऊ शकत नाही. आता मातीची जर तुमची फर्टिलिटी वाढवायची असेल ना, तर तुम्ही सेंद्रिय पदार्थांचं त्याच्यामध्ये वापर करणं खूप गरजेचं आहे. किंवा ज्यावेळेला आपलं एखादं पीक निघतं तर त्याचा जो पालापाचोळा निघतो, त्याचं जे वेस्ट मटेरियल निघतं, ते सुद्धा जमिनीमध्ये गाडूनच कुजवलं गेलं पाहिजे. किंवा त्याच्यावरती मग तुम्ही डिकम्पोजर सारखे बॅक्टेरिया असतात तर ते टाकून तुम्ही ते कुजवू शकता. जसं ऊसाची पाचट बरेच लोक जाळतात. प्रमाणात जाळली जाते आपल्या बेल्टमध्ये, तर ती न जाळता ती क्रश करून तिच्यावरती जर कंपोस्टिंग कल्चर टाकून जर कंपोस्ट केली तरी कमीत कमी 4 ते 5 टन एकरी पासून सेंद्रिय खत तयार होतं. असं आहे. तर ते स्वतः बाहेरून न आणता स्वतः सुद्धा तुम्ही तिथं कंपोस्ट खत तयार करू शकता. किंवा तुमच्याकडं शेणखत अवेलेबल असतंच. शेणखत अवेलेबल नसेल तर मार्केटमध्ये तुम्हाला सेंद्रिय खतं हे मोठ्या प्रमाणात पर्याय उपलब्ध झालेले आहेत. आता बऱ्याचशाच कंपन्या सेंद्रिय खतांमध्ये काम करायला लागलेत, ते तुम्ही आणून टाकू शकता. किंवा दुसरा एक पर्याय तुम्ही वर्मी कंपोस्ट तुमच्या एरियामध्ये सुद्धा करू शकता किंवा बाहेरून सुद्धा वर्मी कंपोस्ट तुम्हाला मिळतं. तर त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या सॉईलची फर्टिलिटी वाढवू शकता किंवा मातीवरती तुम्ही त्या पद्धतीनं काम करू शकता. कारण तिथला जमिनीचा तुमचा ऑर्गॅनिक कार्बन वाढणं गरजेचं आहे. ऑर्गॅनिक कार्बनमुळे तुमच्या मायक्रोबियल ॲक्टिव्हिटीज वाढतील. त्यामुळे जी काही खतं तुम्ही वरून दिली जातील तुमच्याकडून, तर ती खतं अवेलेबल करून देण्यामागचं काम करतात बॅक्टेरिया. तर ते वाढणं खूप गरजेचं आहे. सर, मी थोडंसं ह्यालाच अनुसरून सांगतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे, की जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन वाढवणंच गरजेचं आहे. जर रोगांचं प्रमाण कमी करायचं असेल, उत्पादन मोठ्या प्रमाणात घ्यायचं असेल, तर सेंद्रिय कर्ब जमिनीमध्ये वाढवण्याशिवाय पर्याय नाही. कारण साधारण 0.5 ते 1% दरम्यान सेंद्रिय कर्ब जर जमिनीमध्ये असेल तर ती जमीन आपण उपजाऊ समजली जाते. आणि आजची कंडिशन अशी आहे की ती 0.3च्या खाली निघालेली आहे. म्हणजे काय काय ठिकाणी तर 0.1च्या दरम्यान आली, काही ठिकाणी मायनसमध्ये निघालेली आहे. मग अशा जमिनीमध्ये उत्पादन घेणं किती कष्ट केलं, किती वरून केमिकल फर्टिलायझर वगैरे वापरली केली तर त्याच्यातून उत्पादन आपल्याला मिळणार नाही. तर मेजर लोकांनी आज तिकडे त्या क्षेत्राकडे लक्ष किंवा कार्बनकडे लक्ष देणं खूप गरजेचं. आता ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे एक सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तो एक आपल्याला आपण जी खतं टाकतो आणि पिकं जी आहेत त्यांच्या मुळ्यांच्या मधला थोडक्यात एक पूल आहे की जो ऑर्गॅनिक कार्बन जर चांगला असेल तर खतं मिळण्यासाठी नक्कीच पिकांना मदत होईल. सर, आता बोलताना तुम्ही एक मुद्दा बोललात की रेसिड्यू फ्री फार्मिंग म्हणजे अवशेषमुक्त, रासायनिक अवशेषमुक्त शेती. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा. ऑर्गॅनिक फार्मिंग पासून ते कसं वेगळं आहे आणि मग रेसिड्यू फ्री कडे जाताना ऑर्गॅनिकचा आणि केमिकलचा समतोल कसा राखता येऊ शकतो? रेसिड्यू फ्री जी शेती Sorry, तुम्ही sorry, बोलला, sorry. रेसिड्यू फ्री शेती जे बोललात ना तुम्ही, तर कुठलेही तुम्ही जे प्रोडक्ट वापरता ना, तर त्या प्रोडक्टवरती लिहिलेलं असतं की हा किती दिवसांपर्यंत काम करणार आहे. तर असेच प्रोडक्ट वापरले गेले पाहिजेत की जे तुम्हाला त्याची गरज पण आहे आणि तो मार्केटमध्ये ज्यावेळेला एखादं क्रॉप हार्वेस्ट करून मार्केटमध्ये जाण्याचा कालावधी हा प्रत्येकाला माहीत असतो. तर ते प्रोडक्ट कुठलाही वापरायचा तर तो त्याच्यावरती लिहिलेले तुम्हाला गाईडलाईन्स लिहिलेले असतात की बाबा हा रेसिड्यू एवढ्या दिवस त्याच्यावरती राहू शकतो. तर असेच प्रोडक्ट तुम्ही वापरलेत तर ती रेसिड्यू फ्री तुमचं मेंटेन होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात जे केमिकलच्या फवारण्या होतात किंवा जी खतं देतो ते ज्यावेळी आपण खाणार आहे घरी किंवा कन्झ्युम करणार आहे त्यावेळी त्याच्यामध्ये त्याचा अवशेष नसतो. याला रेसिड्यू फ्री फार्मिंग म्हणलं जातं. मग त्यासाठी काही वेगळे ग्रेड्स येतात का त्या प्रत्येक केमिकल वरती लिहिलेलं असतं? प्रत्येक केमिकल्स वरती लिहिलेलं असतं, कारण त्याच्या काही वेगळ्या ग्रेड्स वगैरे अशा काही मार्केटमध्ये नाहीत किंवा नसतात पण. म्हणजे मग ह्या बऱ्याच शेतकऱ्यांना रेसिड्यू फ्री बद्दल माहिती नाही. साधारणपणे एक्सपोर्ट साठी हे जास्त गरजेचं बरोबर, आहे. एक्सपोर्टसाठी. आता लोक काय म्हणतात की रेसिड्यू फ्री पाहिजे. मग केमिकल फर्टिलायझर हे रेसिड्यू फ्री कसं असतं? बरोबर. रेसिड्यू फ्री म्हणजे की त्याचा अंश त्याच्यामध्ये न आढळणं.
केमिकल फर्टिलायझर असं होतं की काही दिवसानंतर ते हवेतून पाण्यातून निघून जातं आणि पहिलं जे केमिकल फर्टिलायझर वापरत होतं ते स्टोरेज होत होतं, क्लोराईड स्वरूपात होत होतं. पण त्याचा अवशेष कधी येत नव्हता. अवशेष कशाचे येत होते तर जास्त करून पेस्टिसाइडचे येत होते. मग बरेचसे पेस्टिसाइड परत गव्हर्नमेंटच्या लक्षात आल्यानंतर बॅन करायला सुरुवात केली. अजून पण काही प्रोडक्ट आहेत, पण त्याचाच अभ्यास आपल्याला मगाशी जे तुम्हाला बोललो की अभ्यास वाढवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर रेसिड्यू फ्री होईल, आरोग्यालाही धोकादायक होणार नाही, जमीन पण सुपीक राहील आपली. बरोबर आहे. आणि तुम्ही जो मुद्दा मगाशी उपस्थित केलात की सपोज ऑर्गॅनिक मध्ये गेला, रेसिड्यू मध्ये गेला, शेतकऱ्याला उत्पादन कमी होणार आहे. आणि जिथे लोक डॉक्टरांवरती लाखो खर्च करतील, पण मार्केटमध्ये गेल्यावरती शेतकऱ्याकडे बार्गेनिंग करायला कमी जास्त करणार नाहीत, जे काही असेल त्याच्यातून कमीच करून घेतील. त्यामुळे जरी त्यानं चांगली कोथिंबीर, चांगली मेथी सगळं ऑर्गॅनिक आणलं तरी त्याला त्या 10 रुपयाच्या पेंडीचं कोणी 20 रुपये 50 रुपये द्यायला तयार होणार नाहीये. कारण तो अवेअरनेस यायला थोडासा अजून कालावधी जाणार आहे. काही पॉकेटमध्ये चालू झाल्यात त्या गोष्टी. जसं की आमचं ऑफिस आहे त्या एरियामध्ये खाली एक मॉल आहे. तर त्या मॉलमध्ये एक सेंद्रिय पदार्थांसाठी एक वेगळा कंपार्टमेंट दिलेला आहे आणि तिथून तो विक्री होतो. पण त्याची कॉस्ट एवढी हाय लेवलला ठेवलेली आहे त्यांनी की ते सर्वसामान्य लोकांना ते कंझ्युम करणं थोडंसं कठीण जात आहे. तर हे ज्या वेळेला ह्याचं प्रमाण वाढत जाईल त्यावेळी ते रेट पण कुठंतरी कमी होतील आणि ते मार्केटमध्ये सेंद्रिय पदार्थ म्हणजे सेंद्रिय शेतीतून आलेलं उत्पादन हे जास्त विक्री होईल. बरोबर. आतापर्यंतच्या चर्चेवरून नक्कीच जाणवलं की तुमचं मातीवरती किती प्रेम आहे, शेतीवरती किती प्रेम आहे. तर आता आपण चर्चेत आता पुढे जाऊ की बिझनेस. 13-14 वर्ष 15 वर्ष तुम्ही जॉब केले, मग अचानक एका रात्री तुम्हाला सुचलं का की आपण व्यवसाय करावा, का अचानकच तुमचं ठरलं दोघांचं की आपण चालू करावं काम? तर त्याची काय स्टोरी आहे की तुम्ही बिझनेसमध्ये कसं आलात आणि नक्की कशापासून सुरुवात केली? जॉब करत असताना मनामध्ये कुठंतरी वाटत राहायचं की आपलं स्वतःचा पण एक व्यवसाय असला पाहिजे आणि हे कायम वाटायचं, परंतु त्याच्यावर विचार व्हायचा पण त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं. का तर डिपेंडन्सी, तुमची फॅमिली होती, लग्न झालेलं होतं, मुलं होती, शिक्षण त्यांचं, ह्या सगळ्या जबाबदाऱ्या खूप होत्या. त्यामुळे मग थोडंसं असं वाटायचं की आत्ता नको, थोड्या काही कालावधीने काही कालावधी. परंतु एक असा पॉइंट आला की त्यानंतर बाबा आता थांबणं गरजेचं आहे आणि आपल्याला काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे स्वतःसाठी. मग आम्ही तिथून जॉब स्विच केला आणि स्वतःचा व्यवसाय चालू केला. मग सुरुवात करायची म्हटल्यानंतर जॉब करायचा त्यावेळेला एक मंथली तुम्हाला एक अकाउंटवरती ठराविक रक्कम येत असते, परंतु जॉब सोडल्यानंतर व्यवसाय सुरू केल्यानंतर तुमचं ते अर्निंग तर बऱ्यापैकी बंद राहिलेलं असतं, पण जो रेग्युलर खर्च आहे तो तर थांबलेला नसतो, तो 100% चालूच आहे. पण तरी सुद्धा आम्ही दोघांनी डिस्कस केलं की आता कुठंतरी थांबलं गेलं पाहिजे. आपली जी इच्छा आहे आपल्याला व्यवसाय करायचे हे आपण रोज चर्चा करतोय पण त्याच्यावरती इम्प्लिमेंट काय करत नाही. मग 2-3 दिवस आम्ही डिस्कशन करून थोडंसं स्ट्रॉंगली डिसिजन घेतलं आणि जॉब स्विच केला आणि मग व्यवसाय करायचा ह्या पद्धतीने बाहेर पडलो. पण बाहेर पडल्यानंतर नक्की करायचं काय हे कळत नव्हतं. बरं, व्यवसायासाठी भांडवल तर खूप मोठ्या प्रमाणात लागतं, त्यामुळे तेवढं भांडवल आमच्याकडं नव्हतं. म्हणून मग आम्ही सुरुवात सेंद्रिय खतांपासूनच केली. मग आम्ही राहायला पुण्यामध्ये असल्यामुळं पुण्यातून आम्ही बाहेर जाऊन मार्केट करणं हे सहजासहजी शक्य नव्हतं. ते पण ऍक्च्युली परत एक्सपेन्सिव्हच झालं असतं बाहेर जाऊन काम करणं, हे करणं, सेटल होणं. म्हणून आम्ही पुण्यामध्येच काय करता येईल तर मग पुण्यामध्ये आम्ही ज्या पुण्याच्या जवळपास नर्सरीज आहेत ज्या ऑर्नामेंटल प्लांटमध्ये काम करतात, शोभीची झाडं वगैरे जसं ह्या पद्धतीची झाडं आहेत, तर त्याच्यावरती आम्ही काम करायला सुरुवात केली. तिथं जायचो, नर्सऱ्यांना भेटायचो, त्यानंतर आम्ही त्यांना ती खतं विकायचो. मग त्यांच्या माध्यमातून आम्हाला लक्षात आलं की ही खतं आपल्याला लँडस्केपरला पण लागतात, जे गार्डन डेव्हलपर आहेत तर त्यांनाही ह्याची रिक्वायरमेंट मोठ्या प्रमाणात असते. मग आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली आणि ते कॉन्टॅक्ट करत असताना परत हेच अगेन लक्षात आलं की हे करत असताना व्यवसाय आपला कितपत वाढू शकतो. आपलं जे डोक्यात स्वप्न आहे की आपल्याला एक मोठा व्यवसाय करायचा आहे, तर ह्याच्यातून आम्हाला ते पटकन दिसत नव्हतं की मोठा आपण कुठंतरी ग्रो करू. म्हणून परत आम्ही डिस्कशनला बसलो दोघं आणि परत असं ठरलं की आपण डीलर मार्केटिंग वगैरे करूया. हे प्रोडक्ट रेंज तयार करू मोठ्या प्रमाणात. आणि कारण डीलर मार्केटिंग करायचं म्हटल्यानंतर तुम्ही 1-2 प्रोडक्टवरती काम नाही करू शकत आहे. तुमच्याकडे n नंबर ऑफ लिस्ट असली पाहिजे, त्यावेळी तुम्ही ते काम करू शकता. पण ज्यावेळी तुमचे प्रोडक्ट वाढतात तर ते प्रोडक्ट तयार करायचे म्हटल्यानंतर तेवढे तुमच्याकडं इन्व्हेंटरी मेंटेन असायला पाहिजे. त्यानंतर ब्रँडिंग आयटम तेवढा कारण ब्रँड्स बनवावे लागतील, तेवढं प्रिंटिंग आयटम्स, लेबल्स वगैरे, पाऊच बॉक्स जे काय असतील
तेवढे आयटम तुमच्याकडे अवेलेबल असायला पाहिजेत. त्यानंतर हे प्रोडक्ट झाल्यानंतर तो प्रोडक्ट विक्रीसाठी तुमच्याकडे एम्प्लॉय असले पाहिजेत. परत ते एम्प्लॉयला फिरण्यासाठी गाड्या असल्या पाहिजेत. मग ते एक्सपेन्सेस, मग तो परत अगेन आम्ही विचार केला की आता आपण तेवढं कॅपेबल नाही आहोत की आपण एवढे एक्सपेन्सेस करू. मग ते करत राहिलो. मग तो विचार तर डोक्यात चालूच होता की काहीतरी वेगळं करणं गरजेचं आहे. मग नर्सऱ्यांमध्ये फिरत असताना काही नर्सरीवाले म्हणले की आम्हाला आमच्या ब्रँडमध्ये पॅक करून देऊ शकता का. मग तिथे एक आम्हाला जॉब वर्कची स्कोप दिसली, संधी दिसली त्यामध्ये. मग आम्ही असा विचार केला की आपल्यासारखे असेच बरेचसेच उद्योजक आहेत की त्यांना स्वतःच्या ब्रँडमध्ये बरेचसेच प्रोडक्ट तयार करायचे आणि विक्री करायचे, की जे की असं करून देणारं मार्केटमध्ये फॅसिलिटी खूप कमी आहेत. मग ती संधी ओळखून आम्ही मग ऍग्रिकल्चर बिझनेस करणाऱ्या लोकांना आम्ही कनेक्ट व्हायला लागलो आणि मग त्यांना सांगायला लागलो की आम्ही तुम्हाला अशा पद्धतीची फॅसिलिटी देऊ शकतो, है ना, की तुम्हाला तुमचा ब्रँड तुमच्या ब्रँडमध्ये आम्ही पॅकिंग करून देऊ शकतो. ते फक्त तुमचं विक्री करायचं काम राहील, आम्ही बाकी सगळ्या गोष्टी मेंटेन करू शकतो. मग तिथून आम्ही जॉबवरकडे वळालो, असा विषय झाला. आणि जॉबवर करत असताना परत असे काही लोक भेटत गेले की सर हे जे तुम्ही दिलेले प्रोडक्ट आहेत याचे रिझल्ट खूप चांगले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीनं मागणी वाढत गेली, त्यामुळे आमचे बिझनेस खूप चांगल्या पद्धतीने वाढायला लागले. तर आम्हाला तुम्हीच असे काही प्रोडक्ट सोर्स करून द्या की जेणेकरून आम्हाला अजून आमची मार्केटची रेंज वाढवता येईल. मग आम्ही अजून सर्च करायला लागलो, त्याच्यावरती काम करायला लागलो, शोर्स शोधायला लागलो, चांगले शोर्स जे जेन्युइन असतील, जो असे शोर्स शोधायला लागलो की ज्या प्रोडक्ट आपल्याला स्वतःला खात्री पटेल. आम्ही स्वतः लॅब टेस्ट करायचो त्याची आणि मगच तो मार्केटमध्ये आणून तो प्रोडक्ट प्रेझेंट करायचो की असा असा मार्केटमध्ये आपण प्रोडक्ट प्रेझेंट करू शकतो. त्यामुळे काय झालं की आमचा ट्रेडिंग बिझनेस पण वाढला, असा विषय झाला. आता तुम्ही एकदम महत्वाचा मुद्दा बोललात की मला कृषी व्यवसाय करायचा आहे, मला कृषी व्यवसाय करायचा आहे, पण मी काय करू, असं मला सुद्धा भरपूर लोक तरुण प्रश्न विचारतात. तर मग आता तुम्ही जसं सांगितलं, तुम्ही जसा व्यवसाय चालू करायला सुरुवात केली, मग ती पहिली आयडिया तुम्हाला कुठून आली की यातून सुरू करू बाबा, खतं विकायला सुरुवात करू? तो जो पहिला जो आहे प्रश्न, त्याच्यावरती आता मी सांगू शकतो हजारो लाखो तरुण आहेत, मला कृषी व्यवसाय करायचा आहे किंवा मला बिझनेस करायचा, पहिला काय करू त्याला सांगायला कोणतरी माणूस पाहिजे. मग तुम्हाला नक्की कोण सांगायला माणूस होता का तुम्ही कसं शोधलं त्याची माहिती? सर काय माहिती का, जेव्हा जॉब आम्ही केला, जवळजवळ 13 ते 14 वर्ष जॉब केला. 13-14 वर्षाचा अनुभव तर त्याच्याबरोबर होता, बरोबर. त्या 14 वर्षाच्या अनुभवातूनच आम्हाला असं वाटलं की आपण ह्या सेक्टरमध्ये एवढे दिवस दिलेले आहेत, तर ह्याच सेक्टरच्या रिलेटेड जर आपण व्यवसाय करू शकलो तर तो चांगल्या पद्धतीने होणार आहे. कारण शेवटी अनुभवच तुम्हाला दिशा देणार आहे सगळ्या गोष्टीची. तर त्याच्यातून आम्ही हा व्यवसाय सुरुवात केली. पण तो व्यवसाय सुरू करत असताना त्याच्या आधी पण काही गोष्टी आम्हाला कराव्या लागल्या, कारण तो व्यवसाय सुरू करण्यासाठी पण फंड्स तेवढे नव्हते, कारण जॉब स्विच केल्यानंतर. मग सुरुवातीला आम्ही काजू विकले. काजू आमच्याकडे 3-4 हजार रुपये जे राहिलेले होते भांडवल उभं करण्यासाठी, त्यातून आम्ही सुरुवात केली काजू. आम्हाला मार्केटमध्ये फिरल्यानंतर लक्षात आलं की आपण काजू विकू शकतो. मग आम्ही ड्रायफ्रूटच्या शॉपमध्ये जाऊन काजू विकायला सुरुवात केली. परंतु त्या पहिल्याच व्यवसायामध्ये आम्ही परचेस केले 3,000चे काजू आणि आमचे 2800 रुपये झाले. 2800 रुपये झाले. मग ते लक्षात आलं की हे आपला व्यवसाय जमणं थोडंसं कठीण आहे. मग काय करूयात, तर मग एक यांच्या फोनवरती एक ग्रुप होता, त्या ग्रुपमध्ये सोनपापडीची ऍड पडली होती की आम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप द्यायचे. मग त्यांना आम्ही कॉल केला की आमच्याकडे एवढेच पैसे आहेत आणि आम्हाला तेवढेच मटेरियल हवे आणि त्यावरती तुम्ही आम्हाला डिस्ट्रीब्युटरशिप देऊ शकता का. तर ठीक आहे म्हणले, काय अडचण नाही. त्यामुळे आम्हाला त्यांनी एक 10 किलोचा बॉक्स पाठवला सोनपापडीचा, 250 ग्रामचं पॅकिंग होतं ते. मग आम्ही स्वीट होममध्ये फिरणं किंवा किराणा दुकानामध्ये जाऊन तो सोनपापडी विकायला सुरुवात केली. मग सोनपापडी विकत असताना परत त्याला लागणारे अजून लोणचं तयार केलं, परत खाकरा, अशी प्रोडक्ट रेंज तिथं वाढवायला सुरुवात केली. परंतु परत तिथंही लक्षात आलं की हा पण व्यवसाय हा चालणार आहे ते 1 ते 1.5%, 2% ह्याच्यावरती चालणारा व्यवसाय होता. त्यामुळे ह्याच्यात पण वाढून किती वाढू शकणार. त्या पिरियडमध्ये आमची गरज जास्त होती पुण्यामध्ये असल्यामुळे. आणि ते तर होतं, रोजचा खर्च दैनंदिन खर्च हा तो पण निघणं महत्वाचं. आता बघा, अगोदरच मी बोललो ना की 12-13 वर्षाचा अनुभव, तसाच अनुभव इकडे जरी दिला तर हे सेक्टर सुद्धा आपण स्टेबल करू शकतो. बिझनेस 100% तिथं पण आहे.
पण त्याच्यातून निघणारा आउटपुट दैनंदिन गरज भागवू शकत नव्हतं. त्याला वेळ द्यावा लागणार होता 2 ते 4 वर्ष अजून. चांगलं कॅपिटल असतं तर लवकर उभा करता आला असतं, पण कॅपिटल उभं करणं, दैनंदिन गरज भागवणं आणि त्याच्यातून व्यवसाय चालू ठेवणं ते शक्य नव्हतं तिथे. आणि मग दरम्यानच्या काळात मग आंब्याचा सीझन चालू झाला होता. मग आम्ही कोकणातून आंबे आणले आणि आंबे विकायला सुरुवात केली. मग सुरुवातीला 10 पेट्या मागवल्या होत्या आणि मग त्याच्यावरती काम सुरू केलं. मग रिस्पॉन्स चांगला मिळायला लागला. मग सर आम्ही डायरेक्ट मार्केटिंग करत होतो, त्यामुळे सरांचे कस्टमर बरेचसेच कोकणामध्ये होते. मग त्यांनी कोकणामध्ये राजापूर म्हणून जो गाव आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, तिथे एक शेतकरी होते. मग त्या शेतकऱ्यांनी मी फोन केला की मला असं विक्री करायचे आणि मला आंब्याच्या पेट्या पाठवून द्याल का? म्हणजे ठीक आहे, पाठवून देतो. आम्ही त्यावेळी 20 पेट्या मागवल्या होत्या त्यांच्याकडून. पण त्या व्यक्तीचा यांच्यावरती असणारा विश्वास, मग त्याने एक गाडीच डायरेक्ट पाठवून दिली, पिकअपच पाठवून दिली, की आम्ही पण एक्सपेक्ट केलं नव्हतं. सकाळी गाडी दारात आल्यानंतर कळालं की पूर्ण गाडीचाच माल आलेला आहे. मग आम्ही दोघांच्या फ्लॅटमध्ये, कारण आमच्याकडे गोडाऊन नव्हतं ना, काय नव्हतं, आम्ही दोघांच्या फ्लॅटमध्ये मग त्या पेट्या ठेवल्या आणि मग तिथून मग व्हॉट्सअपवरती मार्केटिंग कर किंवा कसं फेसबुकवरती काय ॲड टाक किंवा मित्रांना सांग, माउथ पब्लिसिटीतून असं करत करत मग ते आंब्याचा व्यवसाय केला आणि त्याच्यातून थोडं पैसे मिळाले. आणि मग जो आमचा हेतू होता, जे आम्हाला मूळ काम करायचं होतं, तिकडे मग आम्ही वळालो. थोडंसं तुम्हाला सांगतो, त्यात पण आम्हाला एक आपण म्हणतो ना जगाचा ऐकतो आपण आणि इमिजिएटली आपल्याला वाटतं नाही हा व्यवसाय खूप चांगला आहे. तसं ह्यांना आणि आमच्या दोघांच्या चर्चेतनं पण असं आम्हाला वाटलं की हॉटेल व्यवसाय खूप चांगला आहे. म्हणून हॉटेल व्यवसाय चांगला आहे म्हणून एक असेच ओळखीचे मित्र होते, त्यांना आम्ही पार्टनरशिप म्हटलं करूया आपण एकत्रित. तर म्हटलं काय दिवस तू बसशील, काय दिवस मी बसेल आणि थोडंसं मग वाढवता येते का पाहूया त्याच्यामध्ये. जे काही 3-4 लाख रुपये आले होते आम्ही, मग त्यातून आलेले पैसे आम्ही परत ते हॉटेल व्यवसायामध्ये टाकले. परंतु तिथं सेम जो पहिला व्यवसाय झाला ते तशीच परिस्थिती इकडे पण हे सारखी परिस्थिती. सकाळी 5ला जायचं, सकाळी 5ला उठून हॉटेलला जावं, सकाळी 12ला यायचे. 5 किलो वजन एका महिन्यामध्ये कमी झालं. आणि 1 महिन्यानंतर सगळा आर्थिक हिशोब ज्या वेळेला आपण घालतो तेव्हा लक्षात आलं की आपल्याला 17,000 रुपये राहिलेले आहेत. आणि मग आमच्या लक्षात आलं की आम्हाला त्यावेळेची गरज आहे. आपण म्हणतो ना की कमीत कमी दोघांचं जर घर चालवायची व्यवस्थित म्हटलं तर 60-70,000 रुपयाची पर मंथ, कारण मुलं बी एज्युकेशन मुलं होती आणि आमची गाडी जी होती ती गाडीच हप्ता 20,000 रुपये महिना होता. त्यामुळे तिच्यासाठीच 20,000 वेगळे काढायचे, तर आपला खर्च तर वेगळाच. अजून अगोदरचे काय थोडीफार शिल्लक आणि चालू मध्ये शिल्लक होती ती जवळजवळ असं समजा की संपतच आली होती. मग एक जर असाच मित्र ह्या ऍग्रिकल्चर मधला जुना एक ओळखीचा भेटला आणि त्याने म्हटलं साहेब काय करताय, तर म्हटलं चाललंय आता, खरं काय सांगण्यापेक्षा धडपड तर चालूच होती. तर म्हटलं एक असं तुम्ही ऑर्गॅनिक कंपोस्ट जे सप्लाय करत होता, तर एका माणसाला एक गरज आहे मोठ्या प्रमाणात, तर तुम्ही करू शकता का? हातामध्ये तर म्हटलं काय गरज आहे, किती इन्व्हेस्टमेंट आहे, आता ते थोडासा अभ्यास होताच. म्हटलं भेटून ठरवूया. त्यांना काय सांगितलं नाही, भेटलो आणि पहिली चांगली ऑर्डर आम्हाला मिळाली त्या ठिकाणी. की मग त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की आपण मूळ जो आपला एक्सपिरियन्स आहे त्याच्यातच जर लक्ष दिलं तर खूप चांगल्या प्रकारे आपल्याला यश मिळेल किंवा आपली गरज आत्ताची आहे ती पूर्ण करेल. आता तुमची स्टोरी तर मला आवडली आणि बऱ्याच लोकांचा हिस्ट्री अशीच असते. आता तुम्ही काजू पासून सुरुवात केली, काजू, सोनपापडी, आंबा, हॉटेल. मग आता तरुण असताना असं मन सैरभैर होतं. आता आमचं सुद्धा भरपूर तरुणांचं हे पण चांगलं वाटतं, ते पण हॉटेलमध्ये जसं तुम्ही गेलं. मग तुमचं याच्याबद्दल काय मत राहील की लोकांनी स्टार्ट करताना ज्यावेळी आपल्याला दिशा माहित नाही आयुष्याची, आज आता त्यावेळी तर मला वाटत नाही, काजू विकत असताना तुम्हाला माहित असेल की मी ऍग्रिकल्चर मध्ये पुढे जाऊन ग्रीन राईज ऍग्रो निर्माण होईल. तर मग स्टार्टिंगला सगळीकडे म्हणजे जसं आपण म्हणतो नेम मारून बघितला पाहिजे, कुठं बसेल यात थोडाफार नशिबाचा पण. याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमची जी त्याला चिटकून राहिलो आम्ही, जी चिकाटी आहे, रोज सकाळी उठल्यापासून त्या 100% वेळ त्यालाच देणं, याच्यावरती आमची जी ग्रो झाली. तर त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं ते आहे की आजही आम्ही दोघं जे काम ठरवलंय तर त्याला 100% वेळ देतो किंवा 100% जी गरज आहे ती 100% त्याच्यासाठी देतच असतो. त्यामुळे ती वस्तू किंवा ती जे काय असेल त्याच्यामध्ये ग्रो 100% होतं. त्यामुळे प्रत्येकानं ते करणं गरजेचं आहे की तात्पुरतं ह्यांना हा पटकन मोठा झाला, तो पटकन मोठा झाला, तो असाच मोठा नसतो झालेला आहे. त्याच्या पाठीमागचे त्यानं बऱ्याचशाच रात्री जागून काढलेल्या असतात. आपल्याला दिसतं फक्त दिवसाचं त्याचं काम, पण काही रात्री त्यानं जागून काढले. तर आमची परिस्थिती तशी होती. सुरुवातीला काय आलं, पैसे नव्हते, पण ज्यावेळेला काम करायला लागलो,
नर्सऱ्यांच्या ऑर्डर वाढत गेल्या, पैसे मिळायला लागल्या, तर आमच्या दोघांनाही रात्रभर झोप यायची नाही. असं वाटायचं की कधी दिवस संपतोय आणि मी कधी एखाद्या अजून नर्सऱ्यांपाशी जातोय आणि काम करतोय. तर तशी परिस्थिती प्रत्येक व्यावसायिकाची असतेच आणि ते व्हायलाच पाहिजे. तुम्हाला झोप नाहीच लागली पाहिजे तरच ते शक्य आहे. म्हणजे डोक्यात एकदा घेतलं काहीतरी मोठं करायचंय तर मग कोणत्या ना कोणत्या मार्गे आपल्याला तिथपर्यंत पोहोचायचंच आहे. आता जसं तुम्ही म्हणलं तुम्हाला एका तुमच्या नेटवर्कमुळे जुन्या त्यांनी पूर्ण गाडी पाठवली, तुम्ही 20 पेट्यांची ऑर्डर दिली. मग बिझनेस उभा करताना नेटवर्कला किती महत्व असतं? काही लोकांना, आता माझे मित्र सुद्धा काही आहेत की एखाद्याला जाऊन आपण भेटायचं म्हणलं कमीपणा वाटतो किंवा असं वाटतं की तो माझ्या सेक्टर मधला नाही, काय करू त्याला हाय हॅलो बोलून त्याच्याशी ओळख करून, मला काय फायदा नाही. नेटवर्कला किती महत्व आहे दैनंदिन आयुष्यात बिझनेसमध्ये? नेटवर्कला तर सर खूप महत्व आहे. त्याच्यापेक्षाही जास्त अजून म्हणजे एक स्टेज वरती आपल्याला जावं लागेल, ती म्हणजे विश्वासार्हता. आज मला सांगा, नेटवर्क तर आपलं होतं, पण आमचं जे रिलेशन होतं तिथं विश्वास होता. आज मला सांगा, त्या काळात शेतकऱ्याकडून एक 2,000 रुपये पेटीची किंमत आणि जर 100 पेट्या पाठवलं तर 2 लाख रुपये होतात. आज त्या ठिकाणी 2 लाख रुपये आमच्याकडून त्यांना रिटर्न जायला मिळतील ह्याचा विश्वास असेल, त्यामुळे ते पाठवलं. तर तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा सगळ्यात महत्वाचं तुम्हाला ते पाळावं लागेल. व्यवहारामध्ये कुठल्या प्रकारे अडचण नाही आली पाहिजे तुमची. आज तुम्हाला सांगतो, प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही ते पाळतो. आज सगळ्यात महत्वाचं वेंडर पेमेंट्स हे वेळच्या वेळी गेलेच पाहिजेत, 100% गेलेच पाहिजेत, तर ते बी- तुमचा व्यवसाय सगळ्यात आपल्याला त्यांनी 2 लाख रुपयाचा माल दिलाय, आपण त्यांना एक डेट दिलेली आहे. त्याच्या अगोदर जर आपली ती अमाऊंट जर त्याच्या खिशामध्ये किंवा त्यांच्या बँकेमध्ये जर पोहोचली तर साहजिक पुढच्या वेळेला आपल्याला त्याला सांगावं लागणार नाही की मी तुम्हाला एवढ्या दिवशी पेमेंट देतो. तो म्हणणार सर माल कधी लागणार, मटेरियल कधी पाहिजे तुम्हाला. मटेरियल आपल्याकडे येते आणि आपण वेळेत त्याला जर देत राहिलो तर कधीच अडचण येत नाही. आणि विश्वासार्हता जर वाढली तुमची तर बिझनेस डेफिनेटली वाढणार. हे तसंच असतं. पद निर्माण करावे. हा, कारण काय होतं माहितीये का, की ज्या वेळेला आम्ही सोनपापडी विकत होतो, तर सोनपापडीचा मॅन्युफॅक्चरर खूप मोठा होता, म्हणजे खूप मोठी हस्ती आहे ते. तर आम्ही हे काम करत असताना त्यांना आम्ही हे म्हणायचो, ते म्हणायचे की 10 बॉक्स पाठवू का, 20 बॉक्स पाठवू का. पण त्यांना सांगायचो आमच्याकडे एवढेच पैसे आहेत आणि एवढेच बॉक्स पाठवा. त्या व्यक्तीनं आम्हाला ह्या गोष्टीवरून भेटायला बोलवलं होतं की तुम्ही अशी पहिली व्यक्ती आहात, मी एवढ्या वर्ष व्यवसाय करतोय म्हणले, 30-40 वर्ष, की त्या व्यक्तीनं एखादा देतोय उधारीत जर माल देतोय तर किती घ्यावा असं वाटत असतं. आणि त्याच्या उलट तुम्ही आहात की तुम्ही असं म्हणताय की माझ्याकडे एवढेच पैसे आहेत आणि मला एवढाच माल द्या, तर मला तुम्हाला एकदा भेटायचे. म्हणून त्यांनी आम्हाला मुंबईला बोलवलं होतं आणि मुंबईला आम्ही त्यांच्या फ्लॅटवरती जाऊन भेटलो होतो आणि घरी बोलवलं होतं आम्हाला जेवायला त्या व्यक्तीने. त्यावेळी म्हणजे आजची म्हणजे त्यावेळी आजची जर कॉस्ट काढायची मला वाटलं तर मला वाटतं 50 ते 60 कोटीच्या वरचा तो फ्लॅट असेल. हो त्या त्या काळात. आणि त्या व्यवहाराच्या पद्धतीमुळं ती गोष्ट आवडली होती आणि त्यांना आम्हाला भेटायला बोलवलं होतं. म्हणजे व्यापारामध्ये व्यवहार महत्वाचा आहे 100% आणि नेटवर्कमध्ये हळूहळू रिलेशन बिल्डिंग करणं खूप महत्वाचं. खूप खूप गरजेचं आहे. नेटवर्क जर टिकवायचं व्यावसायिक असेल तर रिलेशन विश्वासार्हता. कधी टिकतात तर तुमचे व्यवहार चांगले असतील, तुम्ही एखाद्याला कम्युनिकेट करता एखादी गोष्ट, तुमची जी कमिटमेंट हे वेळेच्या आधी पाळता, त्यावेळेला तुमचे व्यवहार व्यवस्थित राहतात आणि त्या व्यक्ती तुमच्यासाठी काही करायला आउट ऑफ द बॉक्स जाऊन सुद्धा मदत करायला तयार होतात. आणि अशामुळेच आम्हाला बऱ्याचशाच लोकांनी आउट ऑफ द बॉक्स जाऊन मदत केलेली आहे. तुमच्या बोलण्यातून मला लक्षात आलं, प्रत्येक व्यक्ती आपल्याला फक्त फायद्यासाठी नसतो पाळायचा. जसं की प्रत्येक झाडं फळांसाठी नसतात, काही सावलीसाठी पण ठेवायची असतात. त्याच पद्धतीने तुम्हाला लोक आजपर्यंत कमवत आलेल्या. बरोबर. सर, त्यानं केलेलं सहकार्य हे उपकार म्हणूनच घेणं गरजेचं आहे. हा. कारण त्याची जाणीव ठेवणं गरजेचं जाणीव जर नाही ठेवली त्याचं काय, त्याचा बी व्यवसाय होतोय, मला दिलं म्हणून काय आहे. ही ज्या वेळेला तुमच्याकडे येणार त्यावेळेला नक्कीच तुम्ही पुढे जाऊन तुमच्या वैचारिक पातळी त्याच लाईनला जाणार आहे. त्यामुळे आपण उपकार किंवा आपल्याला खूप मोठा माणूस भेटला, देव माणूस भेटला, या उद्देशानं चालणं गरजेचं आहे, तरच तुम्ही उभं राहणार आहे. कारण हे आता जे म्हणतायत ना, आमची सुरुवात जेव्हा 2017ला झाली व्यवसायाला, तेव्हा आमचं टार्गेट असं नव्हतं की पहिल्यांदा आत्ता पहिलं काय होतं की दैनंदिन स्टेबिलिटी महत्वाची आहे, ती करायची. त्यानंतर 2nd इयर, 3rd इयर, 4th इयर, म्हणजे आज जवळजवळ 10 वर्ष होत आली आम्ही त्या व्यवसायातून सुरुवात केलेली. तर 10 वर्षामध्ये आज आम्ही चांगल्या टर्नओव्हरवरती पोहोचलेलो आहे. आणि हे जे मगाशी म्हटले विश्वासार्हता, की जो माणूस आम्हाला सुरुवातीला पहिला व्यवहार होता ना, एक 5,000चं क्रेडिट देत नव्हता, तो आज
10 लाख रुपये जरी मटेरियल आमच्याकडे येऊन पडलं तर ते म्हणते साहेब मटेरियल कधी लागणार आहे तुम्हाला. हम्म. आणि असं कोट्यावधी रुपयाचं सहकार्य करणारे लोक आज आमच्या पाठीमागे उभे राहिले. त्यामुळेच तर तो बिझनेस चांगला ग्रो झाला. कारण का तर व्यवसायात असणारी तुमची पद ही खरंच खूप मोठी आणि गरजेची आहे. तुम्ही म्हणला 2017ला सुरुवात केली, त्यावेळी तुम्हा दोघांची वय काय असतील साधारणपणे? 35च्या दरम्यान. 35 म्हणजे लग्न झालेली होती, जबाबदाऱ्या होत्या. हम्म. मग 2017ला सुरू केली, आज जवळपास 9 ते 10 वर्ष झाले. 2026 मध्ये करोडोंचा व्यवसाय झालेला आहे. मग तरुण आजकाल आम्ही घाबरतो, आता आमच्यावरती काही जबाबदाऱ्या नाहीयेत तरी सुद्धा स्टार्ट करताना काहीतरी भीती वाटते. त्यावेळी तुम्ही तुमची स्टेबल लाईफ सोडून याच्यामध्ये आला. मग असा काय तुम्ही संदेश द्याल की रिस्क घ्यावी, त्याचा आउटकम येऊ शकतो? रिस्क 100% घेतलीच पाहिजे, पण त्याच्या दोन्ही बाजू चाचपणी करणं गरजेचं आहे. रिस्क घेणं म्हणजे काय की वडिलांचे पैसे 10,000 घेणं किंवा 10 कोटी घेणं किंवा 10 लाख रुपये घेणं आणि मला एखाद्या कंपनीचा चांगला ब्रँड आहे त्याची फ्रँचायझी घेतो आणि मी काम करतो, तर अशा गोष्टी होऊ शकत नाही. बरोबर. तर त्याच्यासाठी तुम्हाला त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे की जो आपण ब्रँड घेणार आहे किंवा ज्या ब्रँडवरती काम करायचे किंवा जो व्यवसाय करायचे तर त्याचं भविष्य कसं असू शकतं. बरं, त्याची आत्ताची गरज काय आहे, त्याची इन्व्हेस्टमेंट पार्ट एवढा गरजेचा आहे का किंवा काही ऍडजस्टमेंट करून चालणार आहे का. आपण लेबर जास्त ठेवण्यापेक्षा, एम्प्लॉय जास्त ठेवण्यापेक्षा आपण स्वतःचा वेळ जास्त दिला तर तो चालणार आहे का. ह्या सगळ्या गोष्टी बघणं गरजेचं आहे. आत्ताची मुलं काय करतात की माझा वेळ कमी आणि एम्प्लॉयवरती काम सोडून करून घेऊ शकतो, तर ते कदापि शक्य नाही. आज आम्ही ही दोघं रविवारी आमचे गोडाऊन सगळे बंद असतात. आजही आमची 4-5 गोडाऊन आहेत, खूप मोठा सेटअप आहे, तरी सुद्धा एखादी गोष्ट रविवारी एखाद्याला फारच गरजेची आहे, त्याच्यामुळे त्याचं प्रोडक्शन थांबलेलं आहे किंवा फॉर्म्युलेशन्स थांबलेले आहेत, तरी सुद्धा त्या व्यक्तीला अजय सर सकाळी 6 वाजता जाऊन गोडाऊन उघडून स्वतः हमाली करून ती वस्तू पोच करण्याचं काम करतात आजही. का तर त्यामुळेच तर हा व्यवसाय उभा राहिलेला आहे. तर तुम्ही सरांनी जे सुरुवातीला सांगितलं ना, आम्हाला झोपच म्हणजे सकाळ कधी होते आणि आपल्याला उद्या भेटायचे एखाद्या ठिकाणी, तर आम्ही लगेच इमिजिएटली लवकरात लवकर कसं भेटून बरोबर. ते आपला बिझनेस कसा वाढेल किंवा आपली ती गरज होती त्यावेळेला. तर आजही आम्ही समजतो आमची अजूनही गरजच आहे. 100% आजही आम्ही रात्रीची 1 वाजता जरी एखादा बोलला की मला रात्री 1 वाजता भेटायचे, तरी आम्ही दोघं तयार होऊन फ्रेश होऊन ऑफिसला 1 वाजता त्याची वाट बघत असतो. ते व्यवसायावरचं तुमचं प्रेम आहे. सगळ्यात महत्त्वाचं सर, यश व्यवसायात येईल किंवा अपयश येईल, या दोन्ही गोष्टी काही सांगून येत नाहीत. आपण तर कधी अपयश येऊ म्हणून कधीच काम करत नसतं. आम्ही पण केलं नव्हतं, पण आम्हाला पण 1-2 ठिकाणी अडचणी आल्या. पण होतं काय की कॅल्क्युलेशन असलं पाहिजे तुमचं, किंवा मी किती पैसे लावणार आहेत आणि ती रिस्क जर घेतली समजा आपण आणि तो लॉस आपल्याला आलाच, तर आपल्या बाकीच्या जीवनावरती जर परिणाम होणार नसेल, अशा पद्धतीने करा सुरुवात तुम्ही. हा, तशी रिस्क घेऊ शकता. किंवा मला महिन्याला किती बाबा गरज आहे, तर 10,000. मग ठीक आहे ना, 10,000 मिळू दे ना, मला 7,000 मिळतील, 7,000 भागवा पहिल्यांदा तुम्ही. म्हणजे हळूहळू तुम्हाला ते उभं राहायला चान्स मिळेल. नाहीतर तुम्ही जर ठरलं नाही मला आज लाख रुपये मिळणार होते या व्यवसायात आणि मला 10,000च मिळालेत, मग ते माझं कॅल्क्युलेशन चुकलं, हे व्यवसाय थांबवा इथे. कधीच तुम्ही यशस्वी होणार नाही त्याच्यात. नाही, आणि सगळ्यांना, घरातील सगळ्यांना विचारात घेऊन सगळ्या गोष्टी केल्यात तर कधीच कुठं अडचण येत नाही. आम्हालाही घरच्यांनी खूप मोठा सपोर्ट केला. ज्या वेळेला आमची लग्न झालेली आहेत, आता त्यावेळेला आम्ही आमच्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, ना की आम्ही घरच्यांवर डिपेंड राहिलं पाहिजे. तरी सुद्धा घरच्यांनी आम्हाला त्या काळात खूप चांगल्या पद्धतीने मदत केली. म्हणजे आम्ही शहरात राहून सुद्धा, इव्हन आता आमचं शेती असल्यामुळे साखर कारखान्यात ऊस वगैरे जातो, घरून साखर, शेंगदाणे, तेल याच्यापासून पुरवलं गेलं. आम्हाला फक्त भाजीपाला इथं घ्यावा लागत होता. आमची गाडी गावी गेली की डिकीमध्ये सगळ्या वस्तू न सांगता भरल्या जातात. बरोबर. असा विषय. त्यामुळे तो एक सपोर्ट आम्हाला घरून चांगल्या पद्धती, तुम्ही चांगलं करायचं ठरवलं असेल आणि त्यांना तुमचा प्रयत्न चांगला प्रामाणिक दिसत असेल तर घरातली लोक सुद्धा 100% तुम्हाला 100% पाठीशी राहतात. आणि आम्हाला त्यांची खूप मदत मिळालेली आहे. असं आहे. आता घरच्यांबद्दल बोलला तुम्ही, घरचा पाठिंबा खूप महत्वाचा आहे. आता तुम्हा दोघांच्या स्टोरीबद्दल येऊ. बिझनेसमध्ये चालू करताना एकट्यानं चालू करणं आणि एक आपला बालपणीचा मित्र एकमेकांना पूरक ठरून नक्कीच फायदा होतो, किंवा कशा गोष्टी होत तुमच्यामध्ये सुद्धा काही वैचारिक मतभेद होत असतील, एखादी गोष्ट पटत असेल, एखादं डील पटत नसेल, ते सगळं हँडल कसं केलं जातं? आता कसं असतं माहितीये का, की तुम्हाला एकत्र यायचे म्हटल्यानंतर काही गोष्टींची तुम्ही ऍडजस्टमेंट करणं हे खूप गरजेचं असतं. पण कुठल्या गोष्टीला कसं घेतलं पाहिजे हे तुम्हाला 100% कळायला हवं. कारण काय होतं की कुठलाही निर्णय एखादा आपला जोडीदार घेत असतो तर तो कुठलीही गोष्ट वाढवण्यासाठीच निर्णय घेत असतो.
ठीक आहे, त्यातून लॉस झाला किंवा तो निर्णय चुकीचा झाला, पण निर्णय घेणं पण गरजेचं आहे ना. निर्णय घेतला आणि तो सक्सेस झाला तरच वाहवा होय करायची का, आणि तो चुकीचा झाला तर ती वाहवा करायची नाही का. पण त्यावेळी पण तुम्ही सोबत राहणं गरजेचं असतं. काय होतं माहितीये का, की बऱ्याचशाच पार्टनरशिप आम्ही बघतो, तर त्या पार्टनरशिप तुटण्यामागच्या हा, किंवा हे होण्यामागचं त्यामुळे- कारण हा व्यावहारिक किंवा आर्थिकच कारण असतं. पण आमच्यामध्ये बऱ्याचशाच गोष्टी व्यवहाराच्या बाबतीत त्याला माहीत नसतात. बरेचसेच पार्ट मी सांभाळतो, बरेचसेच पार्ट तो सांभाळतो, पण मी जो काय व्यवहार केलाय तो हा त्याला माहित नसतो, त्याने काय व्यवहार केलाय हा मला माहित नसतो. का तर तो आमचा एकमेकावरती असणारा विश्वास आहे. कारण काय की त्यानं जो प्रयत्न केलेला असेल, एखादं परचेस केलंय किंवा एखादी गोष्ट करण्यासाठी एखादा नवीन प्रोजेक्ट करायचे, त्यामध्ये पैसे टाकायचे, तर तो वाढवण्यासाठीच केलेला प्रयत्न असतो ना. बरोबर. काही तिथं गोष्टी चुकल्या असतील की ज्या आपल्याला अज्ञात होत्या, त्यामुळे त्या आपण करू शकलो नसल्यामुळे तिथं आपल्याला अपयश आलं. परंतु ती अपयशच येणार आहे म्हणून 100% पैसे टाकले होते का त्यांनी? नाही. नव्हते टाकलेले. ही गोष्ट जर तुम्ही समजावून घेतली आणि मनाला समजवलं तर हा कुठं अडचण नाही आली गेली पाहिजे. असं आहे. आज ही तुम्ही बघायला गेलं तर घरातले सगळे खर्च असतील किंवा जे काय मुलांबाळांचे वगैरे जे काय असेल किंवा त्या सगळ्या गोष्टी हा पार्ट मी सांभाळतो. कमर्शियली ऑफिसच्या किंवा आर्थिक नियोजन असेल आमच्या बिझनेसचं तर ते सांभाळतात. तुमचे इन्व्हेस्टमेंट पार्ट असतील काय असेल तर ते बघतात. म्हणजे कामाचं विभाजन केलं आणि एकमेकांना जास्त जर आपण त्या त्या कामामध्ये हस्तक्षेप नाही केला तर नक्कीच व्यवस्थित राहिलंच पाहिजे. ज्यावेळी तुमच्याकडे 1 रुपया नव्हता त्यावेळी सुद्धा तुम्ही एकत्र राहताय आणि तुमच्याकडे आज करोडो रुपये आले तर त्यावेळी तुम्ही एकत्र नसणार आहे. मग त्या करोडो रुपयाचा असण्याचा काय फायदा आहे? म्हणजे रेल्वेच्या रुळासारखं सोबत राहिला तर तुम्ही नक्कीच तुम्हाला मंजिल तुमचं ते मिळणार. ज्यावेळी आम्ही काम करत होतो सोनपापडीचं, रिटर्न जाऊया तिथं थोडंसं, तर त्यावेळी आमच्याकडे एक्स्ट्रा व्यवसाय सोडून एक्स्ट्रा पैसे नव्हते आणि आम्ही त्या व्यवसायातला 1ही रुपया आमच्या वैयक्तिक कारणासाठी अजिबात वापरत नव्हतो. काय झालं होतं की आम्हाला एक डिलिव्हरी लवकर द्यायची होती, त्यामुळे आम्ही डबे घेऊन जाऊ शकलो नाही त्यावेळी, कारण घरचा डबा घेऊनच आम्ही बाहेर जायचो. तर आमच्याकडचे स्वतःकडचे पैसे त्यावेळी कमीच होते. व्यवसायाची जेवढी रक्कम होती ती आम्ही सोनपापडी घ्यायला गेलो होतो, पण त्या काही कालावधीमध्ये काय झालं की आम्हाला ट्रॅफिकमुळे याच्यामुळे लेट झालं. दुपारची भूक खूप लागलेली होती आणि वडापावचा गाडा समोर होता, पण दोघांच्या खिशामध्ये हात घातलं तरी एका वडापावचे पैसे निघाले होते. मग आम्ही एकच वडापाव खरेदी केला आणि दोघांनी अर्धा अर्धा खाल्ला. इतपत तुमची स्टार्टिंगला तुमचं. मग ज्यावेळेस ते खाताना पण एकत्र असतो त्यावेळेला तुम्ही जर एवढं मोठं झाल्यानंतर एकत्र नसाल तर त्या पैशांचा काय उपयोग आहे? होतं काय सर, तुम्ही मगाशी म्हणला रोळ बरोबर आहे, बरोबर, पण कधी एखाद्या रोळावर वजन जास्त पडणार, एखाद्या रोळावरती वजन कमी कमी पडणार. पडणार. म्हणजे एखाद्याचं नॉलेज जास्त असणार एखाद्या कॅटेगरीमध्ये, एखाद्याचं कमी असणार, एखादं फिजिकली फिट असेल, एखादं मेंटली फिट असेल. असं आहे. तर तुम्हाला निर्णय घेताना जर तुम्ही त्याला निग्लेक्ट नाही केलं बरोबरच्याला, आणि जसं आपण लहानपणी बघा एखाद्या भावाभावामध्ये काय झालं तर आपल्या भावाला त्रास व्हायला लागला तर आपल्याला आपुलकी निर्माण होते, तशी व्यवसायामध्ये पण त्या जर कॅटेगरी जर तुम्ही सोबत ठेवल्या, कमी असेल किंवा जास्त असेल पण तो माझा आहे, बरोबर. त्याच्या कमतरता बी माझ्या आहेत आणि त्याच्या चांगुलपण हे पण माझंच आहे, ही ज्या वेळेला तुमच्या कंटिन्यू राहणार आहे त्यावेळेला तुम्हाला काहीच अडचण येणार नाही. आमचे एखाद्या निर्णयावरती खूप वादविवाद होतात. म्हणजे एखादी नवीन गोष्ट करायची, काय करायचे, तर खूप मोठे वादविवाद होतात. म्हणजे लिटरली असे भांडणासारखे वादविवाद होतात. पण त्या मुद्द्यावरती आम्ही भांडत असतो, त्या विषयावरती भांडत असतो. कारण जाताना आम्ही दोघंही सोबत जातो, घरी राहायला एकत्र नसल्यामुळं जाताना एकत्र सोबतच जातो. ज्यावेळी तो विचार थांबलेला नसतो की कारण हा तिथं ज्यावेळेला ह्यानं हा मुद्दा मांडलेला आहे तर तो कितपत योग्य होता, हा विचार व्यावसायिक असल्यामुळं ते कधी थांबतच नाही. मग झोपल्यानंतर जरी मनात आलं आणि लक्षात आलं की तो म्हणत होता ती गोष्ट खरंच बरोबर आहे, आपण जे अपोज करत होतो आपली कारणं ती चुकीचीच होती, उठल्या लगेच फोन करून सांगितलं की तू म्हणत होता ते एकदम बरोबर आहे ना, आजपासून तसंच करूया. हे आमची म्युच्युअल अंडरस्टँडिंग असते. का आमचा वैयक्तिक वाद कधीच नसतो, वैयक्तिक भांडत कधीच नाही, आम्ही फक्त त्या मुद्द्यांवरती कामावरती भांडत असतो. तर सर आता ग्रीन राईस ॲग्रो ऍक्च्युली प्रोडक्ट मध्ये आणि कोणकोणती प्रोडक्ट रेंज आहे, कशा कशामध्ये नक्की काम करते? सध्या आम्ही ऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्ये काम करतो. तर ऑर्गॅनिक फर्टिलायझर मध्ये ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, त्यानंतर वर्मी कंपोस्ट आहे, बायोचार आहे,
त्यानंतर आम्ही मायक्रोन्युट्रिएंट्समध्ये काम करतो, की जसे की सल्फेट ग्रेड असतील, चिलेटेड EDTA असतील किंवा लिक्विड फर्टिलायझर असतील. त्यानंतर NPK मध्ये पण काम करतो. NPK मिक्सचर पण आहे. त्यानंतर पॉलिफॉस्फेटमध्ये पण आम्ही काम करतो. त्यानंतर ऑइल्समध्ये काम करतो. ऑइल्सला लागणारी इमल्सिफायर्स, त्यानंतर सॉल्व्हंट्स, टेक्निकल्स म्हणजे PGP म्हणतात त्याला, प्लांट ग्रोथ प्रमोटर्स जे असतात, तर प्लांट ग्रोथ प्रमोटरमध्ये पण आमचं चांगल्या पद्धतीने काम आहे. तर मग आता ग्रीन राईज ॲग्रो जी आमची सिरीज आहे शेतकरी ते उद्योजक, त्याच्यामध्ये ग्रीन राईज ॲग्रोचं काय कोलॅबोरेशन असू शकतं? तुम्ही काय उद्योजक बनवण्यासाठी काम करताय का तुमच्या अनुभवांवरून? हो सर, सध्या आता बरेचसेच नवीन जे व्यावसायिक तयार होत आहेत, की ज्यांना ॲग्री इनपुट्समध्ये यायचं आहे, तर अशा बऱ्याचशाच लोकांना आम्ही अशा पद्धतीने मदत करतो, की त्यांनी आल्यानंतर त्यांचं प्रोडक्ट कुठले सर्च केले, सिलेक्ट केले गेले पाहिजेत. प्रोडक्ट सिलेक्ट नंतर त्यानंतर ते कुठल्या मार्केटमध्ये ते प्रॉपर फिट करता येतील. त्यानंतर त्याला लागणारी लायसन्स प्रोसेस, तर ते लायसन्स प्रोसेसपासून लागणारे डॉक्युमेंट्स वगैरे या सगळ्या गोष्टी किंवा व्यवसाय तुमचा रजिस्टर करण्यापासूनची कुठली डॉक्युमेंट तुम्हाला लागतात, काय लागतात, याच्यावरती पण मार्गदर्शन करतो आणि अशा बऱ्याच उद्योजकांना आम्ही तयार पण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात कमीत कमी कॅपिटलमध्ये कसं व्यवसाय कमीत उभा कमी करायचा. पैशांमध्ये कसं चालू करता येईल, असं नाही की तो आमच्याकडे आलाय आणि त्याला आमच्याकडून काही प्रोडक्ट गेले पाहिजेत म्हणून चुकीचं सांगून असंही होत नाही, की तुम्हाला कमीत कमी बरेचसेच लोक आमच्याकडे येतात, की मला वडिलांनी सांगितलं की तुला हे 20 लाख देतो आणि तू व्यवसाय चालू कर. पण असे लोक आल्यानंतर आम्ही त्यांची व्यवसाय 1-1.5 लाखामध्ये चालू करून दिलेले आहे आणि जे की आज आता ते 5-10 कोटीच्या घरांमध्ये काम काम करतात, करतात. असंही आहे. म्हणजे शेतकऱ्याचं उद्योजक बनवण्यासाठी सुद्धा तुम्ही काम करताय आणि त्याच्यामध्ये ज्यांना करायचं असेल ते नक्कीच ग्रीन राईज ॲग्रोला संपर्क. आणि दिवसातला आम्ही ठराविक कालावधी असा ठरवूनच ठेवलेला आहे, की काही झालं तरी रोज एक नवीन उद्योजक घडला गेला पाहिजे, हे आमचं स्वप्न आहे. बरं. तुमच्या अनुभवाचा नक्कीच लोकांना फायदा होईल कृषी क्षेत्राला. मग आता B2B मध्ये तुम्ही करताय, मग आता एवढ्या वर्ष तुम्ही त्यामध्ये आहे, मग तुम्हाला वाटलं नाही का की B2C जावं, शेतकऱ्यांपर्यंत डायरेक्ट ग्रीन राईज ॲग्रो पोहोचावं, दुसऱ्याच्या नावानं न पोहोचता किंवा विदाऊट ब्रँड न पोहोचता तुमचा ब्रँड पोहोचावा अशी, कारण की तुमची हिस्ट्री मार्केटिंगची होती. मग बांधावरती ग्रीन राईज ॲग्रो अजूनपर्यंत का त्या प्लॅनमध्ये विचार नाही केला, का करताय? आता आम्ही करतोच आहोत, कारण काय होतं की जसं तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की आमच्याकडे फंड्स अवेबिलिटी याच्यामुळे आम्हाला काही गोष्टी करता येऊ शकत नव्हत्या, परंतु आता आम्ही प्रत्येक कॅटेगरीमध्ये काम करायला सुरुवात केली आहे. जसं की तुम्हाला म्हटलं की आम्ही नर्सरीमध्ये काम करत आहोत, गार्डन डेव्हलपर, लँडस्केपरमध्ये काम करत आहोत. तसंच त्या गोष्टी परत आम्ही जॉब वर्कमध्ये पण एक काम करतो आहेत, की ज्या कंपन्यांना स्वतःच्या ब्रँडमध्ये पॅकिंग करून देण्याचं काम करतोय. दुसरी गोष्ट आम्ही बल्कमध्ये पण सप्लाय, की ज्यांना आमच्याकडून परचेस करून काही प्रोडक्ट फॉर्म्युलेशन्समध्ये वापरायचे आहेत किंवा स्वतःच्या ब्रँडमध्ये पॅक करायला न्यायचे आहेत, तर तो एक कॅटेगरी आहे. आता आमचं नेक्स्ट विजन तेच आहे, की आमचे स्वतःचे प्रोडक्ट्स आम्ही डीलरच्या माध्यमातून किंवा ई-कॉमर्सच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्याच्या बांधावरती पोहोचण्याचा आमचा नेक्स्ट प्लॅन आहेच आहे. मग आता या सगळ्याच्या क्वालिटी, आता तुमचं प्रोडक्ट बास्केट खूपच मोठं आहे, वास्ट आहे, याच्या क्वालिटी मेंटेनन्ससाठी या सगळ्या गोष्टी कशा कव्हर केल्या जातात? आता आमचे जे सोर्स आहेत, पहिली गोष्ट आम्ही काय करतो, की आमची जी USP आहे, ती USP अशी आहे, की आम्ही राईट टू सोर्स म्हणजे काय, की आमचा जो सोर्स आहे तर तो जेन्युइन आहे का, तर त्याचे जे आम्ही सॅम्पल्स उचलतो, आमच्याकडे लॅब टेस्ट करतो, आमचा सेटअप लॅब आमच्याकडे पण चेकअप करण्याची सगळ्या सुविधा आहेत. त्यानंतर आम्ही बाहेरच्या लॅब पण काही हे करून सिलेक्ट केलेले आहेत, की ज्यांच्याकडे काही प्रोडक्ट आमच्याकडे नाही होत, तर तिकडे पाठवून आम्ही तो प्रोडक्ट चेकिंगला पाठवतो आणि मग असेच प्रोडक्ट आम्ही सिलेक्ट करून आमच्याकडे बास्केटमध्ये ठेवतो. दुसरी गोष्ट म्हणजे राईट टू रेट, सस्टेनेबल रेट, मिनिमम मार्जिनवरती काम करतो आम्ही. चांगल्या क्वालिटीचा प्रोडक्ट मिनिमम मार्जिनवरती पुढे विकायचा. दुसरी गोष्ट राईट टू टाईममध्ये 2 पार्ट येतात, म्हणजे टाइमली रिस्पॉन्स करणं कस्टमरला आणि टाइमली डिलिव्हरी करणं, ही आमची USP आहे. त्यामुळे आमचा बिझनेस ग्रो व्हायला चान्स मिळाला चांगला. येस, 100%. मग आता तुम्ही B2Cचा पण तुमचा प्लॅन आहे. मग आता जे आमच्यासारखे तरुण आहेत की ज्यांना व्यवसायामध्ये यायचंय, कृषी व्यवसाय सुरू करायचा आहे, तर मग त्यांच्यासाठी तुम्ही संदेश काय द्याल? किंवा मग असा प्रश्न आपण असा फ्रेम करू शकतो की जर आज तुम्ही 25 वर्षाचे असता किंवा आज तुम्ही 24-25 वर्षाचे तरुण असता की तुम्हाला कृषी व्यवसायामध्ये काहीतरी करायचंय, तर तुम्ही काय काय केलं असतं? दोघांचं मत जाणून घ्यायला. कृषी व्यवसायामध्ये सुरुवात
अगेन आम्ही सेंद्रिय खताकडेच वळतो, कारण काय की आमचा तो एकदम जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या व्यवसायात येण्यामागचं कारण पण तेच होतं की आपल्याला मातीवरती काम करणं गरजेचं आहे. त्यामुळे अगेन आम्ही तिकडेच वळू की सुरुवात तुमच्याकडे पैसे नसतील ना तर एखाद्या कंपनीमध्ये जॉईन होऊन तुम्ही मार्केटिंग शिकू शकता. त्यानंतर स्वतःचा व्यवसाय चालू करता एखादा 2 प्रोडक्ट घेऊन तुम्ही हळूहळू डायरेक्ट मार्केटिंग पण करू शकता किंवा डीलर मार्केटिंग, जसे जसे पैसे येऊ त्या पद्धतीने काम करू शकता. सर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही आजच्या स्टेजवर, आम्ही नाही म्हणत की लय मोठ्या स्टेजवरती व्यावसायिक म्हणून आहे, पण जे व्यावसायिक तुम्ही पाहाल सगळ्यात मोठे 2 गोष्टी त्यांनी केल्या, स्थलांतर आणि बदल. येस. तुम्हाला जर व्यवसायच करायचा आहे तर तुम्हाला योग्य ठिकाणी जावं लागेल, म्हणजे स्थलांतर करावं लागेल, आणि आपल्यात ज्या ज्या गोष्टी आज गरजेच्या आहेत त्या तुम्हाला बदल करून घ्याव्या लागेल. 100%. आणि वेळ, कुठल्याही व्यवसायाला सगळ्यात पहिल्यांदा त्याला वेळ हवा असतो. तेवढा वेळ तुम्ही त्यांना देणं गरजेचं आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी सकाळीच काम करेल, दुपारीच काम करेल किंवा संध्याकाळीच काम करेल. ज्या व्यवसायाला जी गरज आहे त्यावेळी तुम्हाला तिथं काम करणं गरजेचं आहे. ते खूप महत्वाचं आहे. त्यानंतर तुमची असणारी फायनान्शियल मॅनेजमेंट ही खूप गरजेचं आहे. जसं की तुम्हाला अगेन म्हणेन की वेंडर पेमेंट्स असतील, त्यानंतर तुमच्यासोबत एखादे काम करत असतील, समजा तुमचे लेबर असतील, त्यांचे पेमेंट्स वेळेत जाणं गरजेचं आहे. तुमचे एम्प्लॉई असतील सेल करण्यासाठी तर त्यांचे पेमेंट्स वेळेत जाणं गरजेचं आहे. लॉजिस्टिकचा तुम्ही वापर करत असाल तर लॉजिस्टिकचे पेमेंट्स ठरलेल्या वेळेमध्ये गेलेच पाहिजेत. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही जर हे साधलात, बॅलन्स ठेवलात तर व्यवसाय एकदम सहज आणि सोपा आहे. म्हणजे थोडक्यात व्यवसाय ही 24 तासाची नोकरीच आहे. हा, आता काय काय लोक काय म्हणतात की व्यवसाय करणं म्हणजे स्वतः इन्व्हॉल्व होणं म्हणजे व्यवसाय नाही, ते तुमच्यासाठी तुम्ही कुठला तरी एक आजार घेतल्यासारखं आहे. ठीक आहे, मलाही वाटतंय की ऑफिस असलं पाहिजे, प्रोडक्शन हाऊस असलं पाहिजे, तिथे एक मॅनेजर असला पाहिजे, इथे एक HR असलं पाहिजे, बरोबर. बँकेत लागणारा पैसा आपोआपच बँकेच्या अकाउंटवरती असला पाहिजे आणि आपोआप काम चाललं पाहिजे. हे जेव्हा ऐकायला खूप बरं वाटतं, पण आज एखादा ड्रायव्हर जरी तुम्हाला सांभाळायचा असेल तर तुम्हाला त्यांच्या कलेने घ्यावं लागतं, काही वेळेला रागवून घ्यायला लागतं, काही वेळेला त्याची अडचण समजून घ्यावी लागते, तरच त्या गोष्टी तुमच्या बरोबर आज 5 वर्ष, 7 वर्ष, 8 वर्ष, ज्या वेळेला तुमची टीम ही जुनी असेल तुमच्या बरोबर, त्यावेळेला तुमचा व्यवसाय अजून फास्ट पद्धतीने 100%. कारण जे सुरुवातीला लोक तुमच्या सोबत आहेत ती लोक जर जास्त दिवस तुमच्या सोबत राहिली तर तुम्हाला त्या नवीन नवीन गोष्टी त्यांना सांगायची गरज पडत नाही. कमी कालावधीमध्ये तुमचं जास्त काम होतं. आणि मग ते जे लोक म्हणतायत की तुमचं इन्व्हॉल्वेशन नसलं तरी व्यवसाय चालला पाहिजे, ते पहिल्या वर्षी होत नाही, त्याला काहीतरी दिवस द्यावे, काही दिवस गेल्यानंतरच ते शक्य काही असतं. वर्ष द्यावे लागते, त्याच्यानंतर ते होतं. त्यानंतर ते ऑटोमेशन पहिली 100% ना. दुसरा एक भाग ऑटोमेशन म्हणजे- साठी 100% तुम्हाला कॅपिटल लागतं. ते कॅपिटल तुम्ही, आपण प्रत्येकानंच कॅपिटल घेऊन उभे जर आहे तुम्ही तर व्यवसाय करायची गरज बी नाही ना. आणि ऑटो पायलट वरती कधी जातो व्यवसाय तुमचा, तर जुनी लोक तुमच्याकडे सोबत असतील तरच तो ऑटो पायलट. फॅसिलिटी तेवढ्या द्यावी लागतात ना सर. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. आमचा व्यवसाय सुरू झाला, आता आमच्या कामगारांना पाणी बॉटल स्वतः घेऊन यावी लागत होती, तेव्हा तो पाणी प्यायचा. नंतर ते मग आपल्याला लक्षात आलं की नाही, ह्या पण गरज आहेत, मग पाण्याची सोय करणे, नंतर चहाची सोय करणे, टॉयलेट बाथरूमची सोय करणे, या गोष्टी हळूहळू आपण करत गेलो. आणि त्या लोकांनी आपल्या बरोबर सहन केल्या सुरुवातीला अडचणी, त्यांना गरज होती, आम्हालाही गरज होती, गरजेतूनच सगळ्या गोष्टी सगळ्या निर्माण गरज. जातात. अन्यथा गरजच नाही तर होत नाहीत. तरुण मुलांनी स्वतःचं जे फायनान्स वरती तुमचं कंट्रोल कसं असलं पाहिजे, ज्या वेळेला व्यवसायासाठी जे पैसे लावलेले आहेत ते व्यवसायासाठीच असले पाहिजेत. त्यातून तुमच्यासाठी एकही रुपया एक्स्ट्रा काढला गेला नाही पाहिजे, किंवा तुमचाच पगार म्हणून घेऊ शकता. पण व्यवसायात मला एवढा नफा झालाय, 10 लाखात तुम्हाला जर 2 लाखाचा नफा झालाय तर ते 2 ते 2 लाख तुमचे नाही, त्यातून तुमची ठराविक रक्कम आहे हे परत तुमच्या व्यवसाय वाढीसाठी लावणं गरजेचं आहे. आज ही करोडो रुपये कमवत असलो तरी आज आम्ही लाखातच पगार घेतोय, करोडोंमध्ये घेत नाही. कारण गरज नाहीये. बरोबर. असं. हे गरजा मिनिमम ठेवून गरजेपुरते करून व्यवसायामध्ये गुंतवणूक करून करत चाललेला. बरोबर. तर ग्रीन राईज ॲग्रोच्या आपण 9 वर्षांचा 10 वर्षांचा तुमचा अनुभव पाहिला, आजपर्यंतचा व्यवसाय पाहिला, पण भविष्य काय, तुमचं विजन, तुमचं मिशन काय घेऊन तुम्ही या क्षेत्रामध्ये काम करता? आता सध्या आमचं मिशन जे आहे सर, तर कॅटेगरी वाईज, प्रोडक्टच्या कॅटेगरी वाईज मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स, मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीज उभी करणं, त्यातून व्यवसाय निर्मिती करणं, लोकांना रोजगार निर्मिती होईल,
मोठ्या प्रमाणात तेही करणं. दुसरी गोष्ट R&Dच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन उत्पादनं कशी देता येतील हा एक आमचा प्रयत्न आहे. सगळ्यात महत्त्वाचं जे R&Dचं मेन जे लक्ष आहे सर, की आपण काय म्हणतो की शेतकऱ्याचा आर्थिक स्तर सुधारला पाहिजे. तर तो कधी सुधारेल, की जर योग्य प्रोडक्ट जर शेतकऱ्यांच्या हातात जर गेलं तरच आर्थिक स्तर सुधारला जाणार आहे. म्हणून R&D सेंटरवरती आम्ही जास्त मोठ्या प्रमाणात काम करतोय आता सध्या. आजकालच्या जमान्यामध्ये सर कॉम्पिटिशन इतकं वाढलेलं आहे, इतके प्लेयर्स आहेत मोठमोठे, पण कस्टमर तर तसे लिमिटेड आहेत. जेवढ्या पद्धतीनं देणारे वाढले तेवढ्या पद्धतीने घेणारे वाढलेले नाही. तर अशा या काळामध्ये ग्रीन राईस ॲग्रो वेगळं का ठरतंय आणि तुम्ही कस्टमर कसे मिळवताय आणि तो कस्टमर टिकवण्यासाठी तुम्ही काय करताय? आमचा जो ग्राहक आहे तर त्यासाठी प्रामुख्यानं आम्हाला ग्राहक मिळवण्यासाठी आम्ही आमच्या सोशल मीडियाचा वापर करतो. सोशल मीडियामध्ये प्रामुख्याने आम्ही वेबसाईट आमची स्वतःची आहे, त्यानंतर लिंक्डइनवरती व्हॉट्सअप बिझनेस, त्यानंतर तुमचं फेसबुक आहे, तर इंस्टाग्राम आहे. याच्या माध्यमातून आमच्याकडे ग्राहक वर्ग येतो आणि येणाऱ्या ग्राहक वर्गासाठी आमचे जे एम्प्लॉय आहेत तर प्रत्यक्षात भेटून त्या व्यक्तीला त्या एरियामध्ये असणारा क्रॉप पॅटर्न याच्यावरती अभ्यास करून त्याची असणारी जी गरज आहे असेच प्रोडक्ट त्याला दिले जातात आणि त्यासोबत ते आपले सॅम्पल्स पण घेऊन जातात. जेणेकरून काय होतं की त्याला जी गरज आहे, ज्या प्रोडक्टची गरज आहे तो सॅम्पल्स त्याला स्वतः तिथं फिजिकली बघता येतो. त्याचा फिजिकल अपीअरन्स कसा आहे, कलर कसा आहे, त्याचा स्मेल कसा आहे, है ना. त्यानंतर त्याच्यासोबत आम्ही त्याचा COA रिपोर्ट पण देतो की जेणेकरून त्या COA प्रमाणे म्हणजे त्याचा अनालिसिस रिपोर्ट असतो त्या प्रोडक्टचा, की त्या प्रोडक्टमध्ये कुठला कंटेंट किती % आहे. त्यानुसार तो लॅबमध्ये तो प्रोडक्ट देऊन टेस्ट पण करू शकतो की तेवढा कंटेंट निघतोय का. त्यामुळे तो ग्राहक समाधानी होऊन जातो. दुसरी गोष्ट की आमचा जो ग्राहक आहे तर ह्या अशा कॉम्पिटिशनमध्ये आम्ही टिकून राहण्यामागचं कारण तेच आहे की आमचा जो ग्राहक आहे तर त्याला सर्व्हिस आम्ही त्या पद्धतीची देतो की आमचा एम्प्लॉय त्या ठिकाणी जाऊन त्याला प्रत्येक प्रोडक्टचं सॅम्पल्स दाखवलं जातं. त्या एरियामध्ये ज्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे क्रॉप पॅटर्न वाईज, तर त्या क्रॉपच्या पॅटर्न वाईज त्याला तो प्रोडक्ट सजेस्ट केला जातो आणि तो प्रोडक्टचं सॅम्पल्सही तिथंच दिलं जातं विथ COA रिपोर्ट, जेणेकरून तो तिथंच टेस्ट करेल आणि तो प्रोडक्ट बाय करू शकेल. असं म्हणजे आता तुम्ही सोशल मीडिया थ्रू, नवीन चॅनल्स थ्रू आणि रेफरन्स थ्रू तुमच्याकडे कस्टमर येतोय आणि एकदा कस्टमर आला की तो तुम्ही कायम टिकवण्यासाठी काम करा. 100%. यामुळे तुम्हाला यश मिळालं म्हणताय, पण यश म्हणजे तुमच्यासाठी काय आहे? आता करोडोंचा व्यवसाय करताय, पैसे म्हणजे यश आहे? काल ऑल इंडिया व्यवसाय करताय ते तुमचं यश आहे का? ग्रीन राईस सगळीकडे पोहोचते ते यश आहे? यश तुम्ही कसं समजता? यश म्हणजे काय सर, तुम्ही जे म्हटलात मगाशी की तुम्ही नवीन उद्योजक बनवण्यासाठी काय करता, म्हणजे शेतकरी ते उद्योजक यासाठी तुम्ही काय करता. ज्यावेळेला एखादा मुलगा किंवा नवीन व्यक्ती व्यवसायामध्ये येते आणि त्यावेळेला ते सांगते की सर माझ्याकडे एवढंच भांडवल आहे, कसं करावं लागेल, काय करावं लागेल, म्हणजे जी पहिली भेटण्याची वेळ असते आणि त्याचा केविलवाना जो प्रश्न असतो आपल्याला, आणि तोच 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर 3 वर्षानंतर ज्यावेळेला आनंदानं सांगतो सर तुमच्यामुळे मी आज ह्या स्टेजवर पोहोचलेलो आहे, माझ्याबरोबर एक 10 लोकांची टीम आहे, 100 दुकानदार माझ्याबरोबर सोबत काम करतायत आणि माझा आज एवढा टर्नओव्हर आहे, ही आम्ही समजतो आणि तेच आम्हाला समाधान मोठ्या प्रमाणात. कारण त्याला तो आम्ही कॉन्फिडन्स देतो की आम्ही करू शकतोय तर तूही करू शकतोस. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला 2017ची तुमची जोडी दिसते, ती भूक दिसते, त्यामुळे तुम्ही त्यांना करता आणि त्यालाच तुम्ही तुमचं यश मानता. मग शेतकरी बांधवांनो, आपण आता एवढ्या प्रदीर्घ चर्चेमध्ये जाणून घेतलं की शेतकरी ते उद्योजक पॉडकास्टच नाव आहे. त्यामुळे शेतीविषयी तर आपण बोललोच, त्याच पद्धतीने व्यवसायातल्या ज्या मेका असतात की व्यवसायातले जे मुद्दे असतात की ज्याच्यावरती लक्ष दिलं गेलं पाहिजे ते आपण देत नाही, की तुम्हाला वेंडर पेमेंट्स म्हणजे ज्याच्याकडून आपण माल घेतोय त्याच्या पण उधारीत त्याच्याशी व्यवहार व्यवस्थित राहिला पाहिजे. ज्याला आपण माल विकतोय त्याला आपली सर्व्हिस चांगली गेली पाहिजे. जी लोक आपल्याकडे कामाला आहेत त्यांच्याबरोबर आपलं रिलेशन चांगलं असलं पाहिजे आणि व्यवसायामध्ये करत असताना आपली पत ठेवणं महत्वाचं आहे. सोबत जर पार्टनर असतील तर त्यांच्यासोबतचं रिलेशन कसं असलं पाहिजे. ज्या शेतकरी कुटुंबातील मुलांना व्यवसायाचं बॅकग्राऊंड नसतं असेच तुमच्यातलेच 1 जण, तुमच्यातलेच 2 जण इथे पुढे आलेले आहेत. 10 वर्षाचा त्यांचा प्रवास आहे. आता लोकांना वाटेल की 2017ला कंपनी सुरू झाली, त्यानंतर आता करोडो रुपयापर्यंत टर्नओव्हर गेला, तरी 9 वर्ष नाहीत, त्याच्या आधीची 14-15 वर्ष ती त्याच्यामध्ये प्लस आहेत. आणि यांच्याकडून एक तुम्ही जाणून घ्या की जे आता नोकरीला नावं ठेवतायत की नोकरी नाही केली पाहिजे, तुम्ही स्वतःचा व्यवसाय करा. भरपूर लोक चुकीचं मोटिवेशन आपण त्याला म्हणू शकतो की नोकरी चुकीची आहे. एवढ्या डिस्कशनमध्ये तुम्हाला कळलं की त्यांना नोकरीमधून खूप चांगला अनुभव आलेला आहे, खूप गोष्टी कळलेल्या आहेत.
तर आता आपण पॉडकास्टचा शेवट करताना मी एक महत्वाचा प्रश्न त्यांना विचारेन. एवढी आपण शेतीवरती चर्चा केली, तर शेती म्हणजे तुमच्यासाठी काय आम्हाला थोडक्यात सांगा. शेती म्हणजे सर जीवन आहे माझ्यासाठी. आणि तुमच्यासाठी sir? आमच्यासाठी जननी आहे. म्हणजे जननी आणि जीवन म्हणजे एखाद्या क्षेत्राला तुम्ही तुमचं आयुष्य दिलं तर नक्कीच तुमचं ते आयुष्य बदलू शकतं. या मताला हे दोघं सुद्धा सहमत आहेत. तर अशाच अधिक व्हिडिओसाठी आपलं पेज नक्कीच सबस्क्राईब करा. चंद्रकांत जाधव सर आणि अजय जाधव सर, तुम्ही आम्हाला तुमचा वेळ दिलात यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.